Hello everyone, welcome to my channel. I am Spandan and today we are going to do complete 8 chapters of चरक संहिता निदानस्था. हे नोट्स मी चक्रपाणी टीकेतून काढलेले आहेत, सो तुमचे टीकेचे सुद्धा एक वेळेस रिव्हिजन इथे होऊन जाईल. सर्वात प्रथम सूत्रस्थानामध्ये संक्षेपामध्ये हेतू आणि लिंग सांगितले, त्यानंतर आता निदानस्थानामध्ये त्याचा इथे विस्तार केलेला आहे. हेतू लिंग ज्ञानपूर्विका ही चिकित्सा साध्वी भवती. चिकित्सा तेव्हाच फलदायी असते जेव्हा वैद्याला व्याधीचे निदान हे व्यवस्थित समजते. निदान स्थानामध्ये हेतू आणि लिंग म्हणजे लक्षण याला अधिक महत्त्व दिलेले आहे. चिकित्सामध्ये उपशयामध्ये समाविष्ट प्लस हे चिकित्सा स्थानामध्ये सांगितलेले आहे. शरीर विकारांमध्ये सर्वात प्रथम आणि प्रधान ज्वर आहे, म्हणून त्याचं इथे सर्वात आधी वर्णन केलेलं आहे. आणि ज्वराची उत्पत्तीसुद्धा सर्वात आधी झालेली आहे, म्हणून सर्वात आधी ज्वर निदान हा अध्याय सांगितलेला आहे. तर देह, इंद्रिय, मन यांना वेदना होणे आणि त्यांचा संताप होणे म्हणजे ज्वर असतो. इह खलु ज्वर एवादो विकाराणाम उपदिश्यते तत प्रथमत्वम शरीरिणाम ओनली रिलेटेड टू बॉडी अँड नॉट सायकिक. म्हणजे काय असतं की ज्वर हा फक्त शरीराशी निगडीत आहे, तो मनाशी निगडीत नाही. म्हणजे काम, क्रोध हा इथे त्याने डिस्क्राईब केलेला नाही. तर अष्टविध निदान विवेचनासंदर्भात शरीराश्रित रोगांमध्ये सर्वात प्रथम ज्वर उत्पन्न झाल्यामुळे आपण तिथे सर्वात आधी ज्वराचं इथे विवेचन केलेलं आहे. या चॅप्टरमध्ये सर्वात आधी निदान पंचकाचं त्यांनी उल्लेख केलेला होता, पण तो आपण रोगनिदानामध्ये सविस्तर बघू. इथे आपण डिरेक्टली ज्वरनिदानाला स्टार्ट करणार आहोत. तर ज्वराची 8 कारणे सांगितलेली आहेत. सर्वात आधी 8 कारणांमध्ये त्यांनी 8 प्रकारचे ज्वर समाविष्ट केलेले आहेत. तर इथे त्यांनी मनुष्याणाम हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे हे जे 8 प्रकारचे ज्वर आहेत ते फक्त मनुष्यांमध्येच होता, तर ॲनिमल्समध्ये होत नाही. आणि जे टीकेमध्ये आहे ॲनिमल्सला त्यांनी पाकल हा शब्द वापरला आहे ज्वरासाठी. तर कोणते 8 कारणं? वातात, पित्तात, कफात, वातपित्ताभ्याम, वातकफाभ्याम, पित्तकफाभ्याम, वातपित्तकफेभ्याम म्हणजे सन्निपातज, आणि आगंतोर अष्टमात म्हणजे आगंतुक ज्वर हे 8वा आहे. प्रकारचे ज्वर असतात वातज, पित्तज, कफज, वातपित्तज, वातकफज, पित्तकफज, सन्निपातज आणि आगंतुज. नाव दिस इज द टिप टू रिमेंबर. जर उपशय सांगितला गेला नसेल तर निदानाच्या विरुद्ध उपक्रम केले पाहिजे, त्याच्याने उपशय मिळतो. पूर्वरूप म्हणजे काय? विशिष्टम अव्यक्त लिंगम विशेष रूपमेव गेयम म्हणजे रूपाच्या आधी उत्पन्न होणारे म्हणजे पूर्वरूप. काही ठिकाणी संप्राप्ती जी आहे ती हेतूंमध्येच वर्णित केलेली आहे. आता आपण बघू वातज्वराची कारणे, त्याचे निदान. वृक्ष, लघु, शीत असे आहारविहार करणे, वमन, विरेचन, आस्थापन, शिरोविरेचनाचा अतियोग होणे. आता आस्थापन बस्ती तर वाताचे शमन करते, तर इथे त्यांनी असं का सांगितले की आस्थापन बस्तीने वाताचे प्रकोप होतो? तर आस्थापन म्हणजे काय? निरुह. ते वातशामक असून इथे उल्लेख आहे कारण याचा अतियोग होईल. जर आस्थापन बस्तीचा अतियोग झाला तर वाताचा प्रकोप होणे हे आवश्यक आहे. अतिव्यायाम करणे, त्यानंतर वेग संधारण करणे, अनशन, अभिघात, ज्वेवाय, उद्वेग, शोक, शोणित अतिशेक म्हणजे रक्त अधिक वाहणे, जागरण, विषम शरीर अन्यास म्हणजे वाकडे तिकडे झोपणे, बसणे, उठणे, अतिसेवितेभ्य म्हणजे अतिप्रमाणामध्ये त्याचं सेवन करणे, हे वायूचे प्रकोपाचे कारण आहेत. आता हे वातज्वराची कारणे नसून तर याने वायूचा प्रकोप होतो आणि हा वायू प्रकोपित होऊन वातज्वर उत्पन्न करतो असं इथे म्हणलेलं आहे त्यांनी. वातज्वराची संप्राप्ती बघू. स यदा प्रकोपितः म्हणजे वायू प्रकोपित झाला, प्रविश्यम आमाशय मग तो आमाशयामध्ये प्रवेश करेल. उष्मणः स्थान, आता आमाशय काय आहे? उष्माचे स्थान आहे. उष्मणासह मिश्रीभूय मग वायू काय करेल? उष्मणासह मिश्रीभूय म्हणजे अग्नीसोबत तो मिश्रित होईल. आद्यम आहार परिणाम धातू, कोण आहे आद्य आहार परिणाम धातू? रसधातू. रसानाम अन्ववेत्य, रसस्वेदवाहिनीच्या स्रोतांशी पिधाय मग तो रस आणि स्वेद व स्रोतसांना उपहत्य म्हणजे काय? बंद करून टाकेल. मग अग्निम उपहत्य, अग्निमांद्य करेल. पक्तिस्थानात उष्मणाम बहिर्निरस्य मग पक्तिस्थानापासून जी उष्मा आहे ती बाहेर घेऊन जाईल. आणि केवलम शरीरम अनुपप्रद्यते, आता केवलम म्हणजे काय? संपूर्ण शरीरमध्ये तो पसरून जाईल उष्माला घेऊन. तदा ज्वरम अभिनिवर्तयते, आता इथे अग्निमांद्य का होईल? तर अग्नी स्वतःच्या स्थानात नसून सर्व शरीरभर पसरलेली आहे, म्हणून इथे अग्निमांद्य होईल. सर्वात आधी वात प्रकोपित होईल, तो आमाशयात प्रवेश करेल, जे उष्माचे स्थान आहे. तो वायू उष्णतेशी संयुक्त होतो आणि पचनक्रियेस व्यत्यय निर्माण करतो. आणि सर्वात प्रथम बनणाऱ्या आहार रसाचा परिणाम धातू म्हणजेच रसधातूसोबत तो मिसळतो आणि रसवह आणि स्वेदवह स्रोतसांना बंद करतो आणि अग्नीला मंद करतो. पाचनस्थानापासून स्वस्थानापासून अग्नीला उष्मेला बाहेर घेऊन जातो आणि संपूर्ण शरीरामध्ये पसरतो, तेव्हा तो ज्वराची उत्पत्ती करतो.
इथे उष्माच्या स्थानामध्ये उष्मा राहत नाही म्हणून अग्निमांद्य होतो. आणि जेव्हा सेकंड टाईम त्यांनी उष्मा हा वर्ड यूज केला तेव्हा त्यांचा अर्थ होता की पाचकवन्ही, नॉट पित्त. वातज्वराची लक्षणे: विषमारंभ विसर्ग म्हणजे कधी डोके आधी तापते आणि मग शरीर किंवा वाईस वर्सा. उष्मण वैषम्य म्हणजे कधी कमी तर कधी अधिक ज्वर असतो. तीव्र तनुभावानं स्थानाने ज्वरस्य, कधी तीव्र असतो तर कधी कमी असतो. त्यानंतर आहार पचल्यावर दिवसाच्या रात्रीच्या शेवटी आणि वर्षा ऋतूमध्ये जास्त असतो. विशेषेण परुषम अरुणवर्णित नखनयन. आता हे बघा, नख, नयन, वदन, मूत्र, पुरीश, त्वचा हे लालसर अरुण वर्णाची होतात. त्यानंतर मूत्र, पुरीश यांच्या उत्सर्जनास अवरोध निर्माण होतो. मग पिंडिकोद्वेष्टन म्हणजे आपली जी पोटरी आहे तिथे स्वेलिंगसारखं वाटतं. दोन्ही गुडघ्यांमध्ये किंवा सर्व शरीरामध्ये सुटत आहे असे वाटते, म्हणजे शिथिल होऊन जाणे. मग मांड्यांमध्ये सुद्धा वेदना होते. कंबर, बरगड्या, पाठ, खांदे, हात, अंश तुटल्या, तुडवल्या, कापल्या, दाबल्या, मळल्या, घुसळल्या अशा हिसके बसल्याप्रमाणे तिथे दुखते, वेदना होतात. हनवोष प्रसिद्ध म्हणजे जबडे घट्ट होतात. कानात आवाज येणे, स्वनश्च करणयोः. शंख प्रदेशामध्ये सुईनं टोचल्याप्रमाणे वेदना होतात. तोंडाची चव जी आहे ती कषाय रसात्मक होते. मुख तालू कंठशोष, पिपासा, हृदयग्रह, शुष्क छर्दी, शुष्क कास, क्षवथू, उद्गार आणि अन्नखेद. एक अरोचक, अविपाक. प्रसेक म्हणजे काय, तोंडाला पाणी सुटते. अरोचक म्हणजे रुची राहत नाही आणि अन्नाचं सम्यक पचन होत नाही, अविपाक. मग दुःख, जांभया येणे, शरीर वाकणे, कापणे, थकवा येणे, चक्कर येणे, प्रलाप, झोप न येणे, शहारे येणे म्हणजे हर्ष, दात आंबणे असं सगळं होतं. आणि उष्ण अभिप्रायता म्हणजे गरम पदार्थांची इच्छा होते आणि इथे गरम पदार्थांनी सुद्धा उपशम मिळते. सांगितलेल्या निदानाच्या विरुद्ध पदार्थ हितकर होतात म्हणजे त्याने उपशय मिळते. पित्तज्वराची कारणे: उष्ण, आम्ल, लवण, क्षार, कटू पदार्थ खाणे, अजीर्ण असताना भोजन करणे, अधिक भोजन करणे, तीक्ष्ण, आतप, अग्निसंताप. आता हे विहारज हेतू आहे. श्रम, क्रोध, विषमाहारेभ्यश्च पित्तम प्रकोपम आपद्यते. आता इथे सुद्धा त्यांनी पित्तम प्रकोप सांगितलेला आहे, म्हणजे सर्वात आधी पित्ताचा प्रकोप होईल आणि त्यानंतर तो पित्तज्वराला उत्पन्न करेल. संप्राप्ती बघू पित्तज्वराची. आता हे जे सांगितलेले कारणं आहे त्याने पित्त प्रकोपित होतो, तो आमाशयामध्ये येतो आणि अग्नीच्या संपर्कात येऊन तो अग्नीसोबत आणि रसधातूसोबत मिसळतो आणि रस आणि स्वेद व स्रोतसांना तो बंद करतो आणि अग्निमांद्य करतो. आता सर्वात महत्त्वाचं, इथे पित्ताचा द्रवगुण वाढलेला असतो म्हणून तो अग्नीचे हनन करतो. मग पाचनस्थानातील अग्नीला तो बाहेर काढून त्रासदायक होऊन संपूर्ण शरीरामध्ये पसरतो, तेव्हा ते पित्तज्वराला उत्पन्न करतो. पित्तज्वराची लक्षणे बघू. तो एकाच वेळी येतो आणि सर्व शरीरभर पसरतो आणि वाढतो. जेवणाचे पचन होत असताना, भर दुपारी आणि अर्धरात्री आणि शरद ऋतूमध्ये. आपण बघितलं होतं वातज याचा एकदम ऑपोजिट आहे, तो वर्षा ऋतूमध्ये आणि पित्तज्वर शरद ऋतूमध्ये. इथे कटू अस्यता होते आणि वातामध्ये कषाय अस्यता होत होती. मग पित्तजमध्ये घ्राण, मुख, कंठ, ओष्ठ, तालू यांचा पाक होतो म्हणजे काय, इन्फ्लामेशन होतं इथे. तृष्णा, मद, भ्रम, मूर्छा, पित्तच्छर्दन, अतिसार, अन्नद्वेष, सदन, खेद हे टिपिकल पित्तवृद्धीचे लक्षण आहेत. त्यानंतर अंगावर लालसर रंगाच्या ग्रंथी उठतात. हरित, हरिद्र, नख, नयन, वदन, मूत्र, पुरुष, त्वचा म्हणजे यांना हरित हरिद्र वर्ण प्राप्त होतो. त्यानंतर हायपर पायरेक्झिया म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये ताप असतो. अतिमात्रम दाहसुद्धा होत असतो आणि शीत अभिप्रायता म्हणजे शीत पदार्थ खाण्याची इच्छा उत्पन्न होते. ज्वराची कारणे बघू. कफवृद्धीची कारणे आहेत. स्निग्ध, गुरु, मधुर, पिच्छिल, शीत, अम्ल, लवण. त्यानंतर हे झाले आहारज हेतू. आता विहारज हेतू म्हणजे दिवास्वप्न, हर्ष, अव्यायाम याने श्लेष्म प्रकोपित होतो. आता हर्ष म्हणजे काय, निष्काळजीपणे राहणे किंवा कोणत्याही गोष्टीचं टेन्शन न घेणे असं. संप्राप्ती काय आहे याची, की युगपत केवले शरीरे म्हणजे सर्व शरीरामध्ये एकाच वेळेस प्रकोपित होणारे आहे. पूर्वाह्ने, पूर्वरात्री आणि वसंतकाले विशेषेण अशा स्थितीमध्ये कफाचा प्रकोप होतो, एकाच वेळी सर्व शरीरभर तो पसरतो. भोजन झाल्या लगेच सकाळी, रात्रीच्या पहिल्या प्रहारात आणि वसंत ऋतूमध्ये ज्वर येतो. हे कॉमन पॉईंट्स 2-3 तुम्ही लक्षात ठेवा, कारण की डिफरन्शिएट करण्यामध्ये सुद्धा इझी होईल. गुरुगात्रत्व, अनन्य अभिलाषा, मुखमाधुर्य. इथे मुखाचं माधुर्य आहे. पित्तामध्ये कटू अस्यता आणि वातामध्ये कषाय अस्यता होती आणि कफामध्ये आहे मुखमाधुर्य, रल्लास.
हृदयोपलेप म्हणजे हृदयाला जखडल्यासारखे वाटणे, स्तिमितत्व, छर्दी, मृदू अग्निता, निद्रा अधिक्य असणे, स्तंभ, तंद्रा, कास, श्वास, प्रतिशय, शैत्य म्हणजे हे टिपिकल कफवृद्धीची लक्षणं आहेत. त्यानंतर नख, नयन, वदन, मूत्र, पुरुष इथे श्वैत्य. आता हा सुद्धा कॉमन पॉईंट आहे, तुम्ही लिहू शकता. पित्तामध्ये हरिद्र आणि वातामध्ये अरुण वर्णाचा होता. अत्यर्थच शीतपीडिका म्हणजे अंगावर पांढरे पीडिका उत्पन्न होणे. उष्ण अभिप्रायता इथे उष्ण खाण्याची इच्छा उत्पन्न होणे. आणि उपशय काय आहे की निदानाच्या विपरीत गुणांनी उपशय प्राप्त होतो. आपण बघू द्वंद्वज ज्वराची कारणे म्हणजे वात पित्त, पित्त कफ आणि कफवात. विषमाशन करणे, अंशन करणे. आता अंशनाने कसं होईल बरं, तर अंशनाने सर्वात आधी पित्ताचा प्रकोप होतो, मग त्याचा द्रवगुण कमी होतो आणि शोषण होते, त्याने वात वाढते आणि सोबतच पित्त आणि कफ वाढणार नाही तर अग्नीचं उपहनन होईल आणि इंटर्न त्रिदोषांची वृद्धी होऊन जाते. म्हणून इथे अंशनाने ज्वर उत्पन्न होतो. मग अन्न परिवर्तात म्हणजे भोजनात बदल झाल्याने, ऋतुव्यापत म्हणजे ऋतूचा हीन, मिथ्या आणि अतियोग होणे, विरोधी गंध सेवन करणे म्हणजे विषम गंध सेवन करणे, विषयुक्त पाणी सेवन करणे, कृत्रिम विष सेवन, पर्वत प्रदेशामध्ये राहणे, त्यानंतर स्नेहन, स्वेदम, वमन, विरेचन, अस्तापन, अनुवासन, शिरोविरेचन यांचा अतियोग होणे किंवा मिथ्यायोग होणे, त्यानंतर अयोग्य संसर्जन क्रम पाळल्याने त्याने सुद्धा ज्वर उत्पन्न होतो. मग स्त्रींच्या प्रसूतिकाळी योग्य काळजी न घेतल्याने सुद्धा आणि वात, पित्त, कफ यांच्या एकत्र कारणांनी द्वंद्वज आणि सान्निपात ज्वराची उत्पत्ती होते. आता संप्राप्ती जी आहे आपण मागे बघितल्याप्रमाणे सारखीच असणार आहे तिघ दोषांसाठी. मग लक्षणे सुद्धा अकॉर्डिंग टू लक्षण मेन्शन फॉर इंडिपेंडंट दोषास म्हणजे वातसाठी वेगळी, पित्तसाठी वेगळी, कफसाठी वेगळी ही एकत्र केल्याने सन्निपात ज्वराची लक्षणे उत्पन्न होतात. हा आहे शेवटचा प्रकार आहे ज्वराचा आगंतुक ज्वर. त्यामध्ये 4 निदान सांगितलेले आहेत. अभिघातच, घात शब्दावरून कळतं आहे की मार लागणे, ठीक आहे, बीटिंग विथ स्टिक वगैरे. मग अभिषंग म्हणजे काय, पोझिशन बाय इव्हिल स्पिरिट म्हणजे काम, क्रोध, लोभ इत्यादींनी मनावर आवरण करणे. अभिचार म्हणजे काय, एम्प्लॉयमेंट ऑफ मॅजिकल स्पेल्स फॉर पर्पजेस म्हणजे अथर्ववेदातील जे काही मंत्र आहे त्यांचा उपयोग करून जारण मारण इत्यादी प्रक्रिया करणे कोणत्याही व्यक्तीवर. मग अभिशाप म्हणजे काय, कर्स जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांचा तळतळात लागणे म्हणजे अभिशाप होणे. आता याच्याने काय होते की शारीरिक दुःख आणि त्रास होतात, वेदना होतात. हे सगळे आहे आगंतुक ज्वराचे पूर्वरूप. ह्या 4ंचं कंपॅरिझन बघू दोष दुष्यांचे कसं होऊ शकतं. अभिघातजमध्ये दुष्ट रक्ताश्रित जो वायू असतो तो क्षताने आणि कापल्याने, भासल्याने, श्रमाने तो अजून वृत्त होतो आणि ज्वर उत्पन्न करतो. अभिषंगजमध्ये काय होतं, वात आणि पित्ताची वृद्धी होते, याने म्हणजे पिशाच्य बाधा, औषधींचा वास, विष, राग इत्यादी. मग अभिचार आणि अभिशाप हे 2 प्रकार जे आहेत ते त्रिदोषच असतात. म्हणजे मंत्र मनुष्याच्या नावाने हवन करणे, मनसंताप होतो, विस्फोट होतो, दाह, मूर्छा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. यांची चिकित्सा आहे ती दैवव्य पाश्रय चिकित्सा आपण करणार आहोत म्हणजे मंत्रचिकित्सा याला म्हणतात. याच्या विशेष लक्षणांमध्ये वेदना, फार प्रचंड वेदना असतात आणि विशिष्ट चिकित्सा कोणती आहे, दैवव्य पाश्रय. ज्वराचे प्रकार सांगितले आहेत. तर संताप ह्या लक्षणावरून ज्वराचा एकच प्रकार आहे म्हणजे एकच प्रकारचा ज्वर असतो. मग अभिप्राय यावरून नीज आणि आगंतुज म्हणजे तो कसा उत्पन्न झाला आहे यावरून नीज आणि आगंतुज. आगंतुचार आणि नीजमध्ये वातज, पित्तज, कफज हे आहेत. मग शीतज्वर आणि उष्णज्वर हे सुद्धा 2 प्रकार आहेत. मग 4 प्रकार कशावरून, तर वात, पित्त, कफज, आगंतुज. 7 प्रकार कशावरून, तर वातज, पित्तज, कफज, वात, पित्तज, वात, कफज, पित्त, कफज आणि वात, पित्त, कफज. आता आपण ज्वराचे पूर्वरूप बघू. मुखवैरस्य, गुरुगात्रता, अनन्नाभिलाषा, चक्षुषा आकुलत्व म्हणजे डोळे जे आहेत ते व्याकुल होणे, अर्श्वागमनम म्हणजे डोळ्यातून पाणी येणे, निद्रा अधिक्य, अरती म्हणजे अस्वस्थ वाटणे, जृंभा, वीणा म्हणजे शरीर वागते, वेपतू म्हणजे कंप होतो, श्रम, भ्रम, प्रलाप, जागरण, रोमहर्ष आणि दंतहर्ष, शब्द, शीत आणि वाऱ्याचा झोत हे सहन न होणे म्हणजे शब्द असहिष्णुता इत्यादी, अरोचक, अविपाक, दौर्बल्य, अंगमर्द, सदन, अल्पप्राणता हे सगळे एकदम प्रॅक्टिकल पूर्वरूप आहेत. आपण स्वतःला सुद्धा जेव्हा ज्वर होतो तेव्हा आपण हे इमॅजिन करू शकतो की कसे कसे लक्षणे आपल्याला दिसतात, तर त्यावरून तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. त्यानंतर मधुर आहार नकोसा वाटणे, आपल्या कामाची इच्छा न होणे, रोजच्या कामापेक्षा इतर काम करूशी वाटणे किंवा काहीच करूशी न वाटणे हे सुद्धा ज्वराच्या पूर्वरूपांमध्ये येतात.
आता आपण ज्वराचे महत्त्व आणि त्याची उत्पत्ती बघणार आहोत. तर ज्वराचे महत्त्व काय आहेत की तो भगवान शंकराच्या क्रोधातून उत्पन्न झालेला आहे. सर्व प्राण्यांचे प्राणनाशक आहे. देह, इंद्रिय, क्रिया यांना नष्ट करणारा आहे. बुद्धी, बल, वर्ण आणि हर्ष, उत्साह नष्ट करणारा आहे. थकवा आणतो आणि इंद्रिय क्रिया नष्ट करणारा आहे. मूर्छाजनक आहे आणि क्षुधानाशक आहे. शरीर संतप्त करतो, कष्टप्रद आहे, अनेकानेक उपद्रवयुक्त असतो, चिकित्सेस अवघड असतो आणि सर्व रोगांचा अधिपती आहे, म्हणजे सर्व रोगांचा राजा आहे. विविध प्राण्यांमध्ये विविध नावाने तो ओळखला जातो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट सज्वरा एव जायन्ते सज्वरा एव म्रियन्ते, म्हणजे मनुष्य हा ज्वरासोबतच जन्म घेतो आणि ज्वरासोबतच मरण पावतो. आता माहेश्वर प्रकोपामधून ज्वराची उत्पत्ती झाली. याचं जे डिटेल्स आहे ते चिकित्सा स्थानामध्ये दिलेले आहेत, पण आपण शॉर्टमध्ये बघून घेऊ. अग्निस्वरूप अशा अग्निस्वरूप प्रकोपातून निर्माण झालेल्या ज्वराचा स्वभावसुद्धा अग्निसमानच असेल. म्हणून सर्व प्रकारचे ज्वर हे तापमान व अग्नीसोबत संलग्न आहेत. म्हणून म्हटले आहे की उष्मा पित्ता द्रुते नास्ति ज्वरो नास्ति नास्ति उष्मणा विना तस्मात् पित्तवृद्धानी त्यजेत पित्ताधिकोधिकम, म्हणजे पित्तापासून उष्मा आणि उष्म्यापासून ज्वर असं उत्पत्ती सांगितलेली आहे. उष्णता ही पित्ता वाचून नाही व ज्वर उष्णते वाचून नाही. म्हणून कोणत्याही ज्वरामध्ये व विशेषतः पित्तज्वरामध्ये पित्ताला विरुद्ध असे पदार्थ त्याज्य करावे. आता जस्ट एक जनरल नॉलेज म्हणून आपण बघूया की वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये ज्वराला काय म्हणतात. हत्तींमध्ये पाकल, मत्स्य म्हणजे माशांमध्ये इंद्रजाल म्हणतात, घोड्यामध्ये अभिताप म्हणतात, गायांमध्ये खैरिक, विहंग म्हणजे पक्ष्यांमध्ये काय भ्रामरक म्हणतात, बैलांमध्ये गोकर्णक असे तापाला नाव दिलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ही एक लाईन लक्षात ठेवा की ज्वर फक्त संतापरूप नव्हे तर मोहरूपामध्ये उत्पन्न होतो आणि ह्याच मोहामुळे आपल्याला पूर्वजन्माची आठवण राहत नाही. जेव्हा आपण जन्म घेतो किंवा मरण पावतो त्यामध्ये मनावर तमगुणाचं अधिक्य जास्त असतं, म्हणून पूर्वजन्माचा काहीच आपल्याला आठवण राहत नाही. हे ज्वराचे सामान्य चिकित्सा सूत्र आहे. कषायपान, अभ्यंग, स्नेहन, स्वेद, प्रदेह, परिषेक, अनुलेपन, वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन, उपशमन म्हणजे शमन औषधी देणे, नस्यकर्म, धूमपान, अंजन आणि क्षीरभोजन. जीर्णज्वराच्या चिकित्सेमध्ये सर्वात उत्तम त्यांनी सर्पिषः पानम असं सांगितलेलं आहे, म्हणजे घृतपान करणे. तर घृताच्या स्निग्ध गुणामुळे वाताचे शमन होईल, शीतवीर्यामुळे पित्ताचे शमन होईल, कफ नाशक औषधींनी सिद्ध केल्यामुळे कफाचे शमन होईल. ॲक्च्युली जीर्णज्वरामध्ये काय होत असतं की ज्वर जो आहे तो धातुगत झालेला असतो आणि शरीर पूर्णपणे कृश झालेले असते आणि जो ताप आहे तो पूर्ण धातूंमध्ये आतमध्ये शिरलेला असतो. म्हणून यामध्ये सर्पिषः पान असे सांगितलेले आहे. आणि घृत जे आहे ते सर्व स्नेहांमध्ये उत्तम सांगितलेले आहे, म्हणून जीर्णज्वरामध्ये सर्पिषः पान असा उद्देश आहे. ज्वरानंतर पुढचं चॅप्टर आहे रक्तपित्त निदान. आता ज्वरानंतर रक्तपित्त निदान वर्णन आहे, कारण ज्वराच्या उष्मेपासूनच रक्तपित्ताची उत्पत्ती झालेली आहे. पित्त यथाभूतम म्हणजे काय, पित्ताच्या अवस्थांमध्ये बदल. स्टार्टिंगच्या श्लोकमध्ये पित्तम यथाभूतम असा वर्ड यूज केलेला आहे. तर पित्ताच्या स्टेटसमध्ये चेंज होणे, त्याच्या अवस्थांमध्ये बदल होणे, म्हणून याला रक्तपित्त असे नाव दिलेले आहे. आता निदान आणि हेतू हे पित्तवर्धक आहे ते आणि प्रथम रक्ताला वाढवतात. तर आपण त्याचे हेतू बघू. खूप महत्त्वाचे हेतू आहेत. यवक एक प्रकारचे कनिष्ठ धान्य आहे. उद्दालक, कोरदूष प्लस धान्यांमध्ये उष्ण आणि तीक्ष्ण गुण असतात. ज्या धान्यांमध्ये उष्ण आणि तीक्ष्ण गुण असतात असे धान्य सेवन केल्याने. त्यानंतर निष्पाव, माश, कुलत्थ, क्षार. देन इफ दिस ऑल आर मिक्स्ड विथ दधीमंड म्हणजे दधीची निवाळी, उदश्वित म्हणजे काय ताक आणि पाणी, मग कटवर म्हणजे खारट ताक, अम्ल, कांजी इत्यादींसोबत मिक्स करून खाणे. मग मांस कोणतं तर वराह, महिष, अवी, मत्स्य, गव्य यांच्यासोबत पिण्याक म्हणजे काय तिळाची पेंड खाणे आणि शुष्क आफ्टर कन्झ्युमिंग म्हणजे हे सर्व खाल्ल्यानंतर जर आपण हे सगळं खाल्लं तर रक्तपित्त म्हणजे पित्त प्रकोपित होतं. मूलक, सर्षप, लसूण, करंज, शिगरू, मधुशिगरू, खडयूष, मृत्सृष्ण. आता सुमुखपासून तर फणिंचकपर्यंत सगळ्या तुळशीच्या व्हरायटी आहेत. मग सुरा, सौवीर, तुषोदक, मेरेय, मेदक जे काही सुराचे प्रकार आहेत, मद्याचे प्रकार आहेत ते सगळे खाणे म्हणजे अम्ल पदार्थ खाणे. मग कुवल बदल म्हणजे खारट पदार्थ खाणे आणि पिष्टान्न खाऊन हे सर्व सेवन करणे. मग उन्हातून येऊन कच्चे दूध पिणे. रोहिणिक म्हणजे काय लिफी व्हेजिटेबल्स हे दुधाबरोबर खाणे. मग कणकपोत, सरशप, तेल आणि क्षार हे तिघं मिक्स करून खाणे. दूध, कुलत्त, पिन्याक, जंबू, लकुच, बदरी हे उन्हातून आल्यावर खाणे.
ह्या सर्व कारणांनी, हे सर्व हेतूंनी, वरील कारणांनी पित्त प्रकोपित होते. ठीक आहे, या सर्व कारणांनी सर्वात आधी पित्त प्रकोपित होईल. मग ते दूषित रक्त वाढविते, कारण पित्ताचा आणि रक्ताचा आश्रय संबंध आहे आणि रक्त हे पित्ताला उत्पन्न करीत असते. त्यानंतर संपूर्ण शरीरामध्ये पित्त संचार करते. मग ते संचार करीत असताना स्रोतरोध आणि शरीरामध्ये गुरुता उत्पन्न करते, कारण रक्तातले द्रवांश कमी होऊन गुरुता प्राप्त होते. मग स्रोतरोध झाल्याने स्रोतरोध कुठे उत्पन्न करेल? तो रक्त व स्रोतसांच्या ठिकाणी. यकृत आणि प्लीहा हे रक्त व स्रोतसाचे स्थान आहे, त्या ठिकाणी स्रोतरोध उत्पन्न करेल आणि मग इन टर्न दूषित रक्त हे परत वाढते. मग ह्या सर्व कारणांनी रक्तपित्त उत्पन्न होते. ही झाली रक्तपित्ताची संप्राप्ती. रक्तपित्ताची निरुक्ती बघू. संसर्गात लोहित प्रदूषणात लोहित गंधवर्णान विधानाच्च पित्तम लोहित पित्तम इति आचक्षते. संसर्गात म्हणजे काय? रक्ताबरोबर पित्त मिसळल्याने. आता रक्तयुक्तम पित्तम याचे 3 मिनिंग्स होता ह्या निरुक्तीचे. रक्तयुक्तम पित्त म्हणजे ॲडिशन ऑफ पित्त इंटू रक्त. देन सेकंड वन रक्तदूष्य पित्तम म्हणजे विटिएशन, लोहित प्रदूषणात रक्तदूषित होणे. रक्तवत पित्तम म्हणजे लोहित गंधवर्ण, पित्ताला रक्ताप्रमाणे गंध आणि वर्ण प्राप्त होणे. रक्तवत पित्त म्हणजे त्याचा अपिअरन्स रक्ताप्रमाणे होणे आणि त्याला गंधसुद्धा रक्ताप्रमाणे प्राप्त होणे. त्यानंतर कफासोबत मिसळल्याने पिवळेपणा येतो आणि तो घट्ट स्राव होतो. जे ऊर्ध्व आणि अधो आहे तो स्राव घट्ट होतो. रक्तपित्ताची पूर्वरूपे अनन्नाभिलाषः म्हणजे खाण्याची इच्छा नसणे, भुक्तस्य विदाह जेवणानंतर अन्नाचा विदाह होणे, मग घशामध्ये जळजळ होणे, वारंवार छर्दी येणे, छर्दितस्य बिभत्सता म्हणजे छर्दीला वैवर्ण आणि वैगंध्य असणे, स्वरभेद म्हणजे आवाज फुटणे. आता स्वरभेदसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण की हा पूर्वरूप आणि उपद्रवमध्ये सुद्धा आलेला आहे. स्वरभेद गात्राणाम सदनम म्हणजे थकवा येणे, परिदाह मुखधूम आगमन म्हणजे तोंडातून वाफा येणे, लोहित मत्स्य आगंधित्वम म्हणजे अपक्व वास येणे तोंडा, रक्त हरित हारिद्र त्वमंगावय शक्रुणमूत्र स्वेद लाला सिंघाणकास्य कर्णमल पीडिको लिका पीडिकानाम म्हणजे काय की त्वचा, अंग अवयव, शकृत, मूत्र, स्वेद, लाला, सिंघाणक, कर्ण, अस्यमल, पीडिका, लिका ह्या म्हणजे डोळ्यातली घाण वगैरे, कानातली घाण, नाकातली घाण इत्यादींना रक्त हरित हारिद्र इत्यादी वर्ण प्राप्त होणे. मग अंगवेदना, त्यानंतर लोहित, नील, पीत, शाव, नामार्चिष म्हणजे अशा प्रकारचे स्वप्न पडणे. ह्या स्वप्नामध्ये ह्या प्रकारचे रंग दिसणे. रक्तपित्ताचे उपद्रव 10 आहेत आणि महत्त्वाचा आणि पुन्हा पुन्हा होणारा उपद्रव म्हणजे काय? स्वरभेद. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं स्वरभेद खूप इम्पॉर्टंट आहे. उपद्रव आणि पूर्वरूप दोघांमध्ये आलेला आहे. दौर्बल्य, कास, शोफ, अरोचक, ज्वर, अविपाक, अतिसार, श्वास आणि पांडुरोग. आता उपद्रव म्हणजे काय? त्याची एक शॉर्ट डेफिनेशन इथे आलेली होती. तर ज्या दोषदुष्यांनी एक व्याधी केला आहे आणि तेच दोषदुष्य सर्व शरीरामध्ये संचार करून अन्न स्रोतसांमध्ये जाऊन जे लक्षणे उत्पन्न करतात त्याला आपण उपद्रव असे म्हणतो. रक्तपित्ताचे प्रकार, त्यांचे साध्य असाध्यत्व, त्यांचे मार्ग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन ऐका. ऊर्ध्वग आणि अधो असे 2 प्रकारचे रक्तपित्त असतात आणि ह्या दोघांचं मिक्सचर कॉम्बिनेशन म्हणजे काय? उभय मार्ग रक्तपित्त. सर्वात आधी आपण ऊर्ध्वग रक्तपित्त बघणार आहोत. यामध्ये कफाचा संसर्ग असतो पित्त आणि वाताला, म्हणजे यामध्ये आधी कफाची वृद्धी असते आणि मग कफाचा संसर्ग होतो. या ठिकाणी कर्ण, नासिका आणि नेत्र या ठिकाणाहून स्राव होतो. ऊर्ध्वग रक्तपित्त हे साध्य असते, कारण त्याची चिकित्सा ही सुखकारक असते आणि हे विरेचनाने साध्य होते. खूप इम्पॉर्टंट ते लक्षात ठेवा. ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये विरेचन चिकित्सा करतो आपण, कारण प्रतिमार्गमच्या हरणम रक्तपित्ते विधीयते म्हणजे रक्तपित्तामध्ये प्रतिमार्ग हरणम हा रूल आहे, म्हणून आपण ऊर्ध्व रक्तपित्ताची चिकित्सा ही विरेचनाने करतो. मग चिकित्सा उपयोगी अनेक औषधी असतात. उदाहरण कषाय आणि तिक्त प्रधान रसात्मक औषधे आपल्याला वापरावी लागतात. ऊर्ध्व रक्तपित्त कोणत्या कारणाने अधिक होते? तर स्निग्ध भोजन अधिक सेवन केल्याने ऊर्ध्व रक्तपित्त होते आणि रक्तस्राव वेगामध्ये अडविते व पित्त निर्हरणसुद्धा करते, म्हणून यामध्ये विरेचन चिकित्सा ही सांगितलेली आहे. म्हणजे वरच्या मार्गाने जर रक्तपित्त वाहत असेल तर आपण खालच्या मार्गाची इथे चिकित्सा द्यायची आहे. आता अधोग रक्तपित्त बघूया. यामध्ये वाताची वृद्धी होते आणि वाताचा संसर्ग होतो, म्हणजे पित्त आणि कफासोबत वाताची वृद्धी आणि वाताचा संसर्ग होतो त्या ठिकाणी. मग इथे मूत्र आणि पुरुष मार्गातून
रक्तपित्त वाहत असते. हे जे आहे ते याप्य आहे का, तर याचे कारणसुद्धा एक्झामिनर वायवामध्ये विचारतात. तर कष्टदायक चिकित्सा असते आणि वमनाने साध्य होतो. जर आपण वमनाने कोणतीही चिकित्सा करत असू तर त्या ठिकाणी वाताची वृद्धी होतच होते आणि जर वाताची वृद्धी झाली तर अधोग रक्तपित्ताला अजून याप्यता प्राप्त होते आणि ते असाध्य बनते. मग इथे औषधी जी द्रव्ये आहेत ती सुद्धा कमी आहेत आणि मधुर प्रधान आहेत, म्हणजे दोष प्रत्ययनिक आपण ते चिकित्सा करत आहोत. आणि कोणत्या कारणाने अधिक प्रकोपित होईल तर उष्ण वृक्ष भोजन अधिक्याने अधिक प्रकोपित होते. मग वमन पित्त किंवा वाताचे शमन करीत नाही हे आपल्याला माहीत आहे. वमन कफाचे शमन करते, पण इथे कफाची तर वृद्धी नाहीच आहे, वाताची वृद्धी आहे. तर वमन पित्त आणि वाताचे शमन करीत नाही आणि वायूची अधिक वृद्धी करते. म्हणून अधोग रक्तपित्त हे याप्य आहे तर ऊर्ध्व रक्तपित्त हे साध्य आहे. उभयमार्ग रक्तपित्त हे असाध्य आहे, प्रत्येक हे आहे. कारण प्रतिमार्गमच्या हरणम हा रूल इथे अप्लाय होत नाही, हा सिद्धांत अप्लाय होत नाही. कारण वमन आणि विरेचन हे दोन्ही देणे एखाद्या कृश व्यक्तीमध्ये जो आधीच पित्ताने पीडित आहे त्याच्यामध्ये वमन विरेचन हे शक्य नाही होत आणि वाताचा अधिक प्रकोप होऊ शकतो, तो मानसिकसुद्धा थकू शकतो. त्यानंतर शामक औषधांचा अभाव आहे, प्राणघातक ठरू शकतं कारण परस्पर विरुद्ध चिकित्सा आहे. पित्त वात आणि कफ या तिघांचा सन्निपातच इथे अभाव असतो. मग साध्य रक्तपित्त हे परिक्रमा करून अधोगामी होऊ शकतं आणि उभयगामी होऊ शकतं आणि ते असाध्यत्व त्याला प्राप्त होऊ शकतं अँड से वाईस वर्सा. जे सामान्य चिकित्सा सूत्र सांगितलेले आहे. कोणत्याही रुग्णाला त्याच्या मात्रा देश आणि काल यांचा विचार करून संतर्पण आणि अपतर्पण चिकित्सा करावी. अधोग रक्तपित्तासाठी संतर्पण आणि अपतर्पण कोणासाठी, ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये, कारण वाताचं अधिक्य आणि ते कफाचं अधिक्य असतं. तर मृदू मधुर शीत तिक्त कषाय रसयुक्त औषध आहार, मग शरीरावर प्रलेप परिषेक अवगाहन संस्पर्शन म्हणजे मुक्तामणी इत्यादींचं स्पर्शन आणि वमन विरेचन हे उपचार करावे. आता लक्षणावरून असाध्यत्व म्हणजे ते रक्तपित्त असाध्य झाले आहे हे कसे ओळखावे, तर रक्त जे आहे ते कृष्ण नील शुक्रधनुषप्रमाणे म्हणजे इंद्रधनुषाप्रमाणे त्याचा वर्ण येईल रक्ताला. मग वस्त्र धुतल्यावर त्याचा डाग निघणार नाही, यद्वा सोनविरंजय, ठीक आहे, त्याचा डाग निघणार नाही. मग दुर्गंधित्व असेल त्या स्रावाला, अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल आणि सर्व उपद्रव जे आहे ते व्यक्त झाले असतील, रोगीचे बल क्षीण झाले असेल आणि मांस धातूसुद्धा कमी झाला असेल आणि सर्व पदार्थ आणि आकाश जो आहे तो त्याला रक्तवर्ण दिसत असेल, हे सर्व जे लक्षणे दिसले तर समजायचं की रक्तपित्त हे असाध्य आहे. इथे त्यांनी साधारण रोगाची असाध्यतेची कारणे सांगितली आहे. तर इथे अतिदेश तंत्रयुक्ती लागते, म्हणजे सर्व चॅप्टर्स किंवा सर्वीकडे हा रूल अप्लाय होईल म्हणून अतिदेश तंत्रयुक्ती. तर साधारण रोगसुद्धा असाध्यता कशी प्राप्त करू शकतो, प्रेषण असेल म्हणजे परिचारक नसल्यामुळे, उपकरण नसल्यामुळे, रोग्याचं हीन मनोबलमुळे, चिकित्सकाच्या अपात्रतेमुळे किंवा असाध्य व्याधीजनक अधर्मामुळे. पित्ताची उत्पत्ती सांगितली आहे त्यांनी शॉर्टमध्ये. तर दक्ष यज्ञाचा विध्वंसाच्या वेळी भगवान शंकराच्या प्रकोप स्वरूपामध्ये क्रोधाग्नीची ज्वाला जी आहे ती पसरली आणि ज्वराने मनुष्य संतप्त झाला आणि त्या संतप्ततामुळे रक्तपित्ताची उत्पत्ती झाली असे सांगितले आहे. दक्ष यज्ञाच्या विध्वंसाच्या वेळेस रक्तपित्तानंतर गुल्माची उत्पत्ती झाली म्हणून जो थर्ड चॅप्टर आहे तो आहे गुल्मनिदान. निदान स्थानामध्ये 5 गुल्म प्रकार वर्णन केलेले आहेत, पण चिकित्सा स्थानामध्ये 8 प्रकार वर्णन केलेले आहे, कारण त्यामध्ये आपण औषधी कल्प करू शकतो अँड फॉर सेक ऑफ कन्व्हिनियन्स औषधी कल्प सिलेक्ट करण्यासाठी तिथे 8 प्रकार वर्णन केले आणि इथे फक्त 5 प्रकार वर्णन केलेत, कारण की प्रकृती समवायजन्य आणि चिकित्सा समान असणे म्हणून ह्या कारणाने वेगवेगळे लक्षणं असत नाही आणि त्यांची चिकित्सा त्यामध्ये इझी पडते. तर इथे 5 प्रकार वर्णन केलेले आहेत, वातज पित्तज कफज सन्निपातज आणि रक्तज. सन्निपातज गुल्माला त्यांनी नीचे गुल्म हा शब्द वापरला आहे कारण की तो अधिक कष्टदायक असतो आणि असाध्य असतो. सर्व प्रकारच्या गुल्मांचे विशेष विज्ञान आपल्याला समुत्थान म्हणजे निदान, पूर्वरूप, रूप, वेदना आणि उपशय. आता इथे वेदना का वर्णन केलं असेल तर वेदना हे गुल्मामध्ये सर्वश्रेष्ठ लक्षण म्हणून आपल्याला मिळू शकतं आणि वेदनामुळेच गुल्माचे डिफरन्सिएशन आपण करू शकतो म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून इथे वेदना हा वर्ड वापरलेला आहे त्यांनी, बिकॉज इट हेल्प्स इन द डिफरन्शियल डायग्नोसिस ऑफ डिझीज. ज्यामध्ये परिपिंडित तत्व असते म्हणजे त्यास एक विशिष्ट आकार असतो, तसेच ह्या गुल्माचे वर्णन केलेले आहेत. तर आचार्य सुश्रुतांनी काय सांगितलं आहे की हृदय बस्ती आणि दोन्हींमधील ऊर प्रदेशी
यामध्ये संचार करणारी, अचल व स्थिर वाटणारी आणि वाढणारी व कमी होणारी आकाराने गोल अशी ग्रंथी आहे, तिला त्यांनी गुल्म असे म्हटलेले आहे. म्हणजे उदर प्रदेश, सुश्रुतांनी उदर प्रदेशाला जास्त महत्त्व दिलं आहे गुल्मस्थानामध्ये. गुल्माचे प्रकार वातज, पित्तज, कफज, सन्निपातज जे महिला आणि पुरुष दोघांमध्ये होतील. आणि रक्तज जो शेवटचा गुल्म आहे तो फक्त महिलांमध्येच होईल, कारण की तो रक्तज म्हणजे आर्तवजन्य गुल्म आहे. यामध्ये रक्त म्हणजे रक्त धातूचा नव्हे तर आर्तवजन्य गुल्म आहे. ठीक आहे. आता वातज, पित्तज, कफज आणि रक्तज गुल्माचे हेतू आणि लक्षण बघू. वातजाचे हेतू काय असतील? ज्वर, वमन, विरेचन, अतिसार याने व्यक्ती क्षीण होणे, वातकर आहार विहार करणे, शीतवीर्य, शीतस्पर्श आहार, स्नेहनाशिवाय वमन विरेचन घेणे, वेगांचे उदिरण करणे, वेग धारण करणे, अति आहार सेवन करणे, नवीन पाणी पिणे, आघात, विषम व्यायाम करणे, वाहनाने हादरे बसणारे म्हणजे घोडा, उंट, हत्ती इत्यादींनी प्रवास करणे, अतिमैथून, व्यायाम, मद्यपान, शोक, वेडेवाकडे झोपणे, उभे राहणे, हिंडणे, फिरणे इत्यादी कारणांनी वात प्रकोपित होतो. त्याची लक्षणे काय आहे? आकार कधी मोठा म्हणजे विषम आकार असेल, कधी मोठा, कधी लहान, कधी जास्त. वेदनासुद्धा विषम असतील. चिमचिमाय म्हणजे मुंग्या आल्याप्रमाणे, टोचल्याप्रमाणे, तोद, भेद, स्फुरण म्हणजे फडफडल्याप्रमाणे, ताणल्याप्रमाणे, संकोच, पोकळी निर्माण झाली आहे असे वाटणे, संवेदनाहीन असणे, अंगहर्ष आणि गुल्मस्थानामध्ये अंकुशाने टोचल्याप्रमाणे वाटणे आणि सांध्यांमध्ये म्हणजे जॉईंट्समध्ये प्रचंड प्रकारचा असा ज्वर असणे, पेन होणे, श्वासावरोध, मुखशुष्कता, प्लीहाची वृद्धी होणे. आता प्लीहा वृद्धी म्हणजे का? तर वातज गुल्मामुळे प्लीहाचे जे स्थान आहे ते बदलून जाते, म्हणजे प्लीहा दुसऱ्या ठिकाणी पालपेट होते, म्हणून इथे प्लीहा वृद्धी सांगितली आहे आकोटनाने. त्वचा, नख, मूत्र, मुख आणि मल यांना अरुण आणि कृष्णवर्ण प्राप्त होतो. आता हे कॉमन आहे, वातज आलं तिथे तिथे आपण अरुण वर्ण लिहायचंच आहे. नख, नयन, मूत्र आणि मल. मग अपचन, उदावर्त, अंगमर्द इत्यादी लक्षणे दिसतात. पित्तज गुल्माची आणि वातज जो गुल्म आहे तो कोष्ठस्थानामध्ये त्याचं जास्त आपल्याला पालपेट होतो, तो कोष्ठ हाड होतो वृक्षगुणात्मक असल्यामुळे. पित्तज गुल्म आमाशयाच्या ठिकाणी असणार आहे आणि तिथे धगधग म्हणजे थ्रॉबिंग पेन तिथे आपल्याला दिसणार आहे. पित्तज गुल्माचे निदान: जो व्यक्ती कृश आहे, वन, क्षार, उष्ण, तीक्ष्ण, शुक्त असे पदार्थ सेवन करतो आहे, अपक्व मद्य, त्यानंतर हिरव्या शाक सेवन करीत आहे अधिक प्रमाणामध्ये, मग तो जळजळीत अशा भाज्या खात आहेत, अन्न, मांस हे अतिप्रमाणामध्ये खातो आहे, अजीर्ण झाले असता भोजन करतो, मग आमाशयामध्ये तिथे रुक्षता येईल आणि अवमन करीत आहे, वेग विधारण करतोय, आतप सेवन करतोय इत्यादींनी वात आणि पित्ताचा प्रकोप होईल. मग त्याचे लक्षणांमध्ये काय आहे की उदर आणि कंठ आणि वक्ष हे खूप इम्पॉर्टंट आहे. पित्तज गुल्माचे स्थान काय आहे? उदर, कंठ आणि वक्ष. वातज गुल्माचे कुठे होते? हृदय, बस्ती, पार्श्व, नाभी. उदर, कंठ, वक्ष. दाहक, अम्ल उद्गार आणि गुल्मस्थानामध्ये अतिदाह होणे, उष्ण वाफा, स्वेद, ग्लानी, स्पर्श, असहत्व, रोमहर्ष, भ्रम, तृष्णा इत्यादी लक्षणे दिसतात. आणि त्वच, नख, नेत्र, मुख, मूत्र, पुरुष या ठिकाणी हरित, हळद, हरित हरिद्र वर्ण कफज गुल्म आमाशय समुद्भव आहे. जीर्णज्वर असेल, अतिसार, वमन, विरेचन आणि कृश झालेला असेल, अधिक भोजन, स्निग्ध, गुरु, मधुर, अतिशीत भोजन, कणिक, मैदा, उसाचा रस, दूध, तीळ, उडीद, गूळ इत्यादी आहार करत असेल तो, या सर्व कारणांनी कफ आणि वायूचा प्रकोप होतो. लक्षणांमध्ये काय आहे? थंडी, ताप असणे म्हणजे थंडी वाजून ताप येणे, अन्नाची अरुची, अपचन, अंगवेदना, रोमांच, हृदयावरोध, वमन, निद्रा म्हणजे उलटी, छर्दी वगैरे, आळस, अंग आलिप्तता म्हणजे अंग गोंधळल्याप्रमाणे किंवा जखडल्याप्रमाणे वाटणे, गुरुता, शिरशूल, गुल्मस्थानामध्ये जडपणा, काठिण्य, ठीक आहे, स्थूलता, सुप्त वाटणे आणि त्वचा, नख, नेत्र, मुख, पुरुष या ठिकाणी पांढुरकेपणा म्हणजे शैत्य असणे. रक्तज गुल्म स्त्री जी आहे ती परिस्वाधीन असते, म्हणजे ती दुसऱ्यांवर डिपेंड असते. ती अशिक्षित असल्यामुळे किंवा सेवाधर्म आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवल्यामुळे ती मलमूत्रांचा अवरोध करून ठेवते. मग तिचा जो गर्भपातन आहे ते परिपक्व असते आणि प्रसूतीनंतर किंवा ऋतुमती असताना म्हणजे प्रसूतीनंतर काळजी न घेतल्याने वाताचा प्रकोप होईल आणि ऋतुमती असतानासुद्धा वात प्रकोप आहारविहार केल्याने आणि या सर्व कारणांनी वात प्रकोपित होतो. तो योनिमुखातून प्रवेश करतो आणि आर्तवाला रुद्ध करतो आणि ते जे आर्तव आहे ते तिथे म्हणजे गर्भाशयातच साठून राहते. रक्तज गुल्माची उत्पत्ती करते.
गुल्माचे स्थान हे पार्श्वस्थानी सांगितले, कारण गर्भाशय हे पार्श्वस्थानामध्येच आपण इन्क्लूड करतो. मग त्यामध्ये उदरशूल, कास, अतिसार, वमन, अरुची, अपचन, अंगमर्द इत्यादी. आणि स्तनमंडळ आहेत ते काळसर होणे, डोळ्यावरील झापड मळमळणे, डोहाळे लागल्याप्रमाणे वाटणे आणि पायावर सूज येणे, नाभीपासून पसरणारे रोम राजी दिसू लागणे, योनी मार्ग विस्तृत होणे आणि योनीला दुर्गंध येणे आणि जलस्राव होणे. माझी सामान्य संप्राप्ती. सर्वात आधी कोष्ठामध्ये वाताचा प्रकोप होतो, जे काही आहार विहार किंवा हेतू सांगितले आहे त्याने. मग तो वात जो आहे तो कफ आणि पित्ताला दृष्टी करतो. मग त्रिदोषांची दृष्टी झाल्याने स्रोतसांचा अवरोध होतो. स्रोतसांचा अवरोध झाल्याने वायू जो आहे तो एकाच ठिकाणी ग्रथित व्हायला सुरुवात होते. मग ग्रथित झाल्याने वायू आणि अन्न दोषांचा संग होतो आणि ते हृदय, पार्श्व, उदर आणि उभय पार्श्व या ठिकाणी स्पर्शगम्य गुल्म उत्पन्न करतात आणि ह्या ठिकाणी सुद्धा शूल उत्पन्न होतो. वायूने आंत्रक्षोभ केल्याने, गती अवरुद्ध झाल्याने, संकोच निर्माण केल्याने पदार्थ साठून राहते, म्हणून गुल्माची उत्पत्ती होते. ते पूर्वरूप बघू. अनन्नाभिलाषा, अरोचक, अविपाक, अग्निवैषम्य, खाल्लेल्या अन्नाचा विधाव होणे, आहारपाक काळामध्ये छर्दी, उद्गार, वातमूत्र पुरुष वेग न येणे, वेग आले असता प्रवृत्त न होणे किंवा अत्यल्प होणे, आटोप, आंत्रकुजन, आलस्य, ग्रथित मलप्रवृत्ती होणे, क्षुधामांद्य, दौर्बल्य आणि थोड्या आहाराने सुद्धा पोटाला तडस लागणे किंवा तिथे शूल उत्पन्न होणे, उपद्रवमध्ये उदरशूल किंवा खिळा ठोकत असल्याप्रमाणे वेदना होणे, वातादी दोषांच्या अनुबंधाप्रमाणे विविध उपद्रव उत्पत्ती होणे, वातप्रकोपामुळे शूल आणि मलमूत्रांचा अवरोध होणे, हे झाले वातज उपद्रव. आता पित्तज उपद्रवामध्ये तृष्ण, दाह, भ्रम, अन्नाचा विदाह, कफाच्या उपद्रवामध्ये रोमहर्ष, छर्दी आणि अंगगौरव. गुल्माचा साध्य असाध्यत्व. सन्निपात जो नीचे गुल्म आहे तो असाध्य आहे, म्हणजे त्रिदोषज. जो एक दोषज आहे म्हणजे दोषानुसार होणारा, आणि द्वंद्वज जो आहे तो सामान्यत त्याची चिकित्सा करावी. त्यानंतर स्नेहन, स्वेदन, मृदू स्नेह, विरेचन देणे, बस्ती देणे, अम्ल लवण मधुर द्रव्य सेवन करणे. 4th चॅप्टर अँड दी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर ऑफ निदान स्थान, दॅट इज प्रमेह निदान. तर गुल्माच्या उत्पत्तीनंतर प्रमेहाची उत्पत्ती झाली. तर ही उत्पत्ती सांगताना काय सांगितले की यज्ञामधील जे तूप आहे ते प्राशन केल्यानंतर प्रमेह आणि कुष्ठाची उत्पत्ती झाली. सर्व प्रकारचे प्रमेह हे त्रिदोषज असतात, पण जो कफच आहे म्हणजे कफ जो आहे तो डॉमिनंट आहे प्रमेहामध्ये. सुश्रुतांनी प्रमेह सर्व जे आहे ते त्रिदोषज सांगितलेले आहे. आता त्रिदोषज प्रमेह जे आहे ते 20 प्रकारचे असतात. युक्ती बघू. प्रकर्षेण प्रचुरम वारंवारं वा मेहेते मूत्र त्यागम करोति यस्मिन रोगेस प्रमेह. ठीक आहे. इह खलू म्हणजे इथे. निदानादींचा विचार, परस्पर संबंध. या चॅप्टरमध्ये निदान, दोष आणि दुष्य. दोष काय? शारीरिक आणि मानसिक दोघ प्रकारचे दोष. या तिघांच्या विशेषतेवरून म्हणजे व्हेरिएशन्सवरून प्रमेह आहे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, लक्ष देऊन ऐका. 4 विशेषता असतात. रोग लवकर उत्पन्न होणे, रोग उत्पन्न न होणे, रोग उशिरा उत्पन्न होणे किंवा उत्पन्न होऊन ते थोड्या प्रमाणामध्ये लक्षण न दाखविणे. आता ह्या 4 ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या निदान, दोष आणि दुष्य यांच्या अनुबंध आणि अनअनुबंधावरून डिपेंडेंट असतात. हे समजण्याच्या आधी आपण बघू की विकार विघात भाव काय असतं. विकार विघाताचा भाव असणे म्हणजे काय? विकार म्हणजे व्याधी, विघात म्हणजे त्याला नाश करणे. तर व्याधी नाशक भावाचा तिथे भाव असणे म्हणजे आरोग्य प्राप्त असणे, आरोग्य प्राप्त करून देणारे हेतू म्हणजे स्वस्थचे हेतू, स्वास्थ्याचे कारण असणारे. विकार विघाताचा अभाव असणे म्हणजे ह्या ज्या हेतूचा इथे अभाव असणे म्हणजे काय? रोग अवस्था येणे. स्वस्थच्या ऑपोजिट म्हणजे दुःख येणे, इथे सुख येणे, इथे दुःख येणे. ठीक आहे. विकार विघात भाव अभाव प्रतिविशेषा म्हणजे काय? विपर्यये विपरीताः. आता वरच्या आपण 4 व्हेरिएशन्स बघितले, तर तसेच त्याच्याच ऑपोजिट 4 व्हेरिएशन्स असतात. असे टोटल 8 व्हेरिएशन्स असतात. निदान, दोष आणि दुष्य यांच्या अनुबंधावरून आणि अनअनुबंधावरून आपले रोग उत्पन्न होत असतात. जर अनुबंध झाला, ह्या तिघांचा अनुबंध झाला म्हणजे हे तिघं फॅक्टर्स एकमेकांना फेवरेबल असले तर 2 कंडिशन्स ते उत्पन्न करतात. पहिला आहे प्रबलत्व आणि अबलत्व. प्रबलत्व म्हणजे काय? तिघं फेवरेबल आहेत आणि तिघं प्रबल आहेत तर लवकर आणि सर्व लक्षणयुक्त रोग उत्पन्न होतील. जर हे तिघं फेवरेबल तर आहेतच पण हे तिघं अबल आहेत तर उशिराने रोग उत्पन्न होईल आणि कमी लक्षणांनी रोग उत्पन्न होईल. पण अनुबंध असला तर रोग उत्पन्न होईलच, त्या रोग उत्पन्न होईलच आणि उशिराने सुद्धा होऊ शकतो.
तर अनअनुबंध. आता नेक्स्ट कंडिशन काय आहे? अनअनुबंध म्हणजे काय? अनफेवरेबल. निदान, दोष आणि दुष्य हे एकमेकांना अनफेवरेबल असणे, म्हणजे व्याधी उत्पन्नच होणार नाही. जर हे अनफेवरेबल असले तर व्याधी उत्पन्न होऊच शकत नाही. तर ते वरती बघितलेले 4 व्हेरिएशन्स आपण परत बघू. विकार अजननम, व्याधी उत्पन्न न करणे. चिरेण च जननम, उशिराने व्याधी जनन करणे. अणुविकार जननम म्हणजे कमी प्रमाणामध्ये व्याधी उत्पन्न करणे. असर्वलिंग विकार जननम, सर्व लक्षणे उत्पन्न न होऊ देणे. आणि दोष हे जर साम्य असले किंवा असाम्य असले तर किंचित दोष जनन करतात आणि किंचित दोष जनन करीत नाही. निदान आणि दोष हे जर विरुद्ध गुणात्मक असले तर व्याधी जनन करीत नाही. निदान आणि दोष यांच्यामध्ये कालांतराने साम्य उत्पन्न झाले तर व्याधी चिरकाळाने उत्पन्न होतो. म्हणजे जेव्हा एखादा व्याधी निदान सेवन, जेव्हा आपण एखाद्या व्याधीचे एखादा व्यक्ती निदान सेवन बंद करतो परंतु काही काळाने तो पुन्हा तेच निदान सेवन सुरू करतो, तर हे जे आतमध्ये साठलेले दोष असतात ते पुन्हा प्रकोपित होतात आणि ती व्याधी काळाने उत्पन्न करतात. हा निदान अबल असतात तेव्हा थोड्या प्रमाणामध्ये दोष प्रकोप करतात आणि हे दोष थोड्या प्रमाणामध्ये दुष्य दूषित करतात. व्याधी कमी प्रमाणामध्ये किंवा अबल व्याधी उत्पन्न करतात. आणि अशा प्रकारच्या व्याधी उत्पन्न क्रम सर्व व्याधींमध्ये दिसत असेल तो प्रमेह निदानात वर्णन केलेला आहे. कारण निदान, दोष आणि दुष्य यांचे अनुबंध आणि अनअनुबंध प्रकार येथे स्पष्ट दिसतात. प्रमेहाचे इथे सामान्य कारण सांगितले आहे. आता कफ प्रमेह इथे प्रथम वर्णन केलेलं आहे कारण कफाचं अधिक्य प्रमेहामध्ये जास्त असतं. निदान, दोष आणि दुष्य अनेक भेदांनी एकत्र येऊन ते शीघ्र कफाचे प्रकोप करता. मग हायनक, यव, चीनक, उद्दालक, इतकट इत्यादी प्रमोद, माश, इतर डाळी सेवन करणे. ग्रामीण जलचर अणु पशुपक्षींचे मांस, शाक, तेल, तिळकट, पटल, दुग्ध अति प्रमाणामध्ये प्रयोग करणे. नवमद्य, मंदक दधी, द्रव, मधुर, तरुण पदार्थ खाणे. विहारामध्ये उद्वर्तन न करणे, व्यायाम न करणे, दिवसा झोपणे, शयन करणे, आसन करणे ह्या सर्व कारणांनी कफ प्रकोपित होतो. दोषांचे विशेष विज्ञान केलेले आहे. दोष जो आहे म्हणजे जो कफ आहे तो बहुद्रव असतो, अत्यंत द्रव प्रमाणामध्ये असतो कफ, आणि अल्पद्रव कफ प्रमेह उत्पन्न करीत नाही. तो एक्स्ट्रीम लूज पाहिजे तेव्हाच तो कफ उत्पन्न करेल. दुष्य जे आहे ते बहुअबद्धम, मेदोमास, मेद आणि मास जे आहे ते अतिप्रमाणामध्ये अबद्ध असतात म्हणजे शिथिल असतं. शरीर जे आहे ते शिथिल असतं, असंहतम. ते बघू, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. निदान, दोष आणि दुष्य यांच्या योग्य प्रकारे एकत्रित झाल्यावर म्हणजे यांचा सन्निपात झाल्यावर शीघ्र कफाचा प्रकोप होतो कारण तो शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये वाढलेला असतो. नंतर तो प्रमेह निर्मितीला सुरुवात करतो. तर सर्वात प्रथम काय झालं? निदान, दोष आणि दुष्य हे तिघं एकत्र आले, यांचे गुण मिळाले आणि मग त्यांनी कफाला प्रकोप केलं आणि कफ अधिक प्रमाणामध्ये होता म्हणून तो प्रकोपित झाला. मग शरीर अधिक शिथिल झालेले असल्यामुळे कफ शीघ्रतेने शरीरामध्ये विसृप्त होतो, विसृप्तम लभते. ठीक आहे, मग तो लवकर पसरतो शरीरामध्ये. शरीरात पसरत असताना तो शीघ्र मेदासोबत मिश्रित होतो कारण की मेद हा अबद्ध आहे, शिथिल आहे आणि कफ आणि मेदाचे गुण हे अधिक मात्रेमध्ये समान आहेत. मग जेव्हा कफ प्रकोपित असेल तेव्हाच तो मेदाला दूषित करेल. जर तो साम्य अवस्थेत असेल त्यावेळेस तो मेदाला दूषित करणार नाही. आणि दूषित मेद क्लेदासोबत संसर्ग करतात. नंतर मांसासोबत संसर्ग पावतात कारण त्यांची वृत्ती झालेली असते. तर सर्वात आधी कफ प्रकोपित झाला, त्यांनी मेदाला दूषित केलं कारण त्यांचे गुण सारखे होते. मग त्यांनी क्लेद दूषित केला. आता शेवटी ते मांस धातूला दूषित करत आहेत. मग त्याच्यासोबत ते संसर्ग पावतात आणि मांस दूषित केल्यानंतर शराविका, कच्छपिका आणि सप्तपीडिका उत्पन्न करतात आणि क्लेद दूषित केल्यानंतर त्याची मूत्रामध्ये रूपांतर होते. क्लेद आहे तो मूत्र व स्रोतसात येईल आणि स्थान संश्रय करेल. मग तो कफ तिथेच थांबतो आणि अवरोध उत्पन्न करतो. मग प्रकृतीतः विकृत झाल्याने प्रमेह चिरस्थायी किंवा असाध्य बनतो. तर प्रकृती विकृती भूतत्वात म्हणजे काय की सामान्य लक्षणे जे आहेत ते असामान्य लक्षणामध्ये बदलणे. प्रमेहाचे प्रकार, तर हे प्रकार कशामुळे उत्पन्न होतात तर गुणांच्या तरतम भावांमुळे. कफज प्रमेहाचे 10 प्रकार सांगितले आहेत. जो क्लेद आहे तो कफ आणि मेदासोबत मिसळलेला होता, तो मूत्राशयामध्ये येतो आणि मूत्रात परिवर्तित होतो. मग परिवर्तित होत असताना तो मूत्राला कफाचे असामान्य गुण प्राप्त होतात आणि त्यानुसार त्यांचे नावं पडतात. तर हे 10 प्रकार आहेत आणि हे साध्य आहेत. पहिला प्रकार बघू, उदकमेह. त्यामध्ये अच्छ म्हणजे स्वच्छ, बहु अधिक प्रमाणामध्ये, शीत म्हणजे श्वेत, शीत थंड असणे आणि निर्गंध
म्हणजे गंधविरहित असणे आणि उदक उपमम पाण्याप्रमाणे मूत्र होणे. इक्षुवालिका रसमेह म्हणजे काय, उसाच्या रसाप्रमाणे मूत्राचा गंध आणि वर्ण दिसणे. अत्यंत मधुर असणे, शीत असणे. ईषत पिच्छ म्हणजे स्लायमी असणे. टरबीड अविलंब गढूळ असणे. कांड इक्षु रस संकाशम, ठीक आहे, म्हणजे इक्षु रसाप्रमाणे दिसणे. मग सांद्रमेह, एका भांड्यामध्ये आपण जर रात्रभर ते मूत्र ठेवले तेव्हा त्याचे घट्टपणा व दाटपणा वाढतो, त्याला आपण सांद्रमेह असे म्हणतो. 14 आहे सांद्रप्रसाद मेह. एका भांड्यामध्ये रात्रभर मूत्र ठेवल्याने ते किंचित संहन्यते. किंचित संहन्यते म्हणजे काय, स्त्यान होते, त्याला प्रेसिपिटेट बनते ते. किंचित प्रसिदती म्हणजे खालील भाग जो आहे तो दाट असतो आणि वरचा भाग जो आहे तो स्वच्छ असतो. मग आहे शुक्लमेह. शुक्ल म्हणजे काय, व्हाईट पिष्टान्निभम तांदळाच्या पिठाप्रमाणे ते दिसणे. अभिक्षणम म्हणजे काय, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे यामध्ये. शुक्रमेह म्हणजे वीर्यासारखी, वीर्य मिश्रित आणि वारंवार म्हणजे रिपीटेड, मुहुर्मुहुर. हितामेह, यामध्ये अत्यंत मधुर, अत्यंत शीत आणि भृशम म्हणजे अतिप्रमाणामध्ये होणे. सिक्तामेह म्हणजे काय, कठीण, मूर्त. सिक्ता म्हणजे ग्रॅव्हल, युरिया. अणु छोट्या कणांमध्ये होणे. कफ प्रकोपाने वाळूच्या कणांप्रमाणे कफ कणांसहित मूत्रप्रवृत्ती होते. शनैर्मेह म्हणजे काय, कफ प्रकोपाने मंद आणि कमी प्रमाणात किंवा अवेगामध्ये आणि कृच्छ म्हणजे त्रासदायक मूत्रप्रवृत्ती होणे. अलालमेह म्हणजे पायुरिया. तंतुबद्ध इव अलाल, तंतुयुक्त आणि लालेप्रमाणे होणे. आणि हे जे मूत्र आहे ते चिकट आणि पिच्छील असणे. पित्तज प्रमेहाची कारणे बघू. उष्ण, अम्ल, लवण, कटू, क्षार, अजीर्ण असताना भोजन करणे, अतितीक्ष्ण, आतप सेवन करणे, अग्निसंताप, श्रम, क्रोध, विषम आहार इत्यादींनी, ह्या सर्व कारणांनी 6 प्रकारचे पित्तप्रमेह उत्पन्न होतात. त्यामध्ये क्षार, अम्ल, लवण, कटू, विस्र, उष्ण या 6 गुणांच्या आधारे 6 प्रकारचे पित्तप्रमेह उत्पन्न होतात. यामध्ये संसृष्ट दोष असतात, म्हणजे दोघांचा संसृष्ट आणि संसर्ग असतो. पित्त आणि कफाचा यामध्ये संसर्ग असतो. तर क्षार, काल, नील, लोहित, मंजिष्ठ, हारिद्र अशा 6 प्रकारचे पित्तज प्रमेह सांगितलेले आहे. पहिला आहे क्षारमेह. गंध, वर्ण, रस, स्पर्श क्षारासारखे असणे. कालमेहामध्ये मसी वर्णाचे असणे, क्षाईप्रमाणे म्हणजे काळपट रंग असणे. आणि अजस्रम म्हणजे लागोपाठ होत राहणे. नीलमेह, यामध्ये नीलकंठ पक्षाच्या पंखाप्रमाणे वर्ण असणे, मूत्राला नील वर्ण असणे, अम्लरसात्मक असणे. रक्तमेह जो आहे तो विस्र म्हणजे कच्च्या माशाच्या गंधाप्रमाणे असणे, कच्च्या मांसाप्रमाणे गंध असणे, लवण असणे, उष्ण रक्तवर्ण असणे. मंजिष्ठामेहामध्ये मंजिष्ठ उदक संकाशम म्हणजे मंजिष्ठाच्या क्वाथाप्रमाणे त्याचा वर्ण असणे, अधिक मात्रामध्ये आणि विस्रगंध. त्यानंतर हरिद्रामेहामध्ये हरिद्राच्या पाण्याप्रमाणे वर्ण असणे, कटू रसात्मक असणे. वातज प्रमेह. कषाय, कटू, तिक्त, वृक्ष, लघु, शीत अतिप्रमाणामध्ये सेवन करणे, व्यायाम अति करणे, वमन, विरेचन, आस्थापन, शिरविरेचनाचा अतियोग होणे, वेगधारण, अनशन, अभिघात, आतप सेवन, उद्वेग म्हणजे चिंता करणे, शोक, शोणित अतिशय म्हणजे रक्तस्राव अतिप्रमाणामध्ये होणे, जागरण, विषमाशन, जमिनीवर बसणे, झोपणे. त्यानंतर मेदस्वी आणि वात प्रकृतीच्या शरीरातील वायू शीघ्र प्रकुपित होतो आणि तो शरीरामध्ये खूप लवकर विसर्पण करायला सुरुवात. शरीरामध्ये विसर्पण करत असताना जेव्हा वायू वसेसोबत मूत्र व स्रोतसामध्ये येतो तेव्हा वसामेह, मज्जेला घेऊन येतो तेव्हा मज्जामेह, वाढलेल्या लसिकेला घेऊन येतो तेव्हा हस्तिमेह. आणि जेव्हा वात आपल्या वृक्षगुणाने ओजाच्या मधुर गुणाला कषाय रसामध्ये परिवर्तित करते, म्हणजे ओज आहे त्याचं मधुर गुण हे कषाय रसामध्ये परिवर्तित करते, तेव्हा तो मधुमेह उत्पन्न करतो. वातज प्रमेहांचे असाध्यत्व. कारण गंभीर मज्जा धातूंना दूषित करते म्हणून ते, आणि विरुद्ध उपक्रम आहे म्हणून असाध्य आहेत. वातज प्रमेहाचे प्रकार काय आहेत तर गुणांवरून त्यांचं नामकरण केलेलं आहे. सर्वात आधी येतो वसामेह, जो म्हणजे वातज सर्व प्रकार असाध्य आहेत. वसामध्ये वसा मिश्रित आहे. वसाभम म्हणजे वसेच्या वर्णाप्रमाणे आणि परत परत मूत्रप्रवृत्ती होणे. मज्जामेह मज्जेसोबत मिश्रित आहे आणि परत परत मूत्रप्रवृत्ती होते. हस्तिमेह हस्तिमत इवाजरसम क्षरती, मस्तवाल हस्तीप्रमाणे सतत मूत्र विसर्जन करत असणे आणि अधिक प्रमाणामध्ये मूत्र विसर्जन करतो. मधुमेह कषाय मधुर रसात्मक मूत्र होते, पांडुवर्ण असते आणि वृक्ष असते. आता बघू प्रमेहाचे पूर्वरूप, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जटिलाभाव केशेषु, मुख माधुर्य, तोंडाला गोडवा उत्पन्न होणे, करपादयोः सुप्तता म्हणजे हातपायांचा दाह होणे, मुख, तालू, कंठ या ठिकाणी कोरडेपणा पडणे, शोष होणे, पिपासा तहान लागणे, आलस्य, मलम काय म्हणजे शरीरातील मलांची वाढ होणे, कायच्छिद्र उपदेह म्हणजे छिद्रांवर मलांचा उपलेप असणे, सर्वांग दाह आणि सुप्तता.
मग षटपथ पिपिलिकाभिष्ट शरीरमूत्र विसरणं म्हणजे अंगावर मुंग्या चालत आहे असे वाटणे आणि माशा फिरत आहे असे वाटणे. त्यानंतर मूत्रामध्ये दोष असणे, विसरत शरीरगंध असणे, कच्च्या मांसाप्रमाणे शरीराला गंध येणे, निद्रा अधिक तंद्राच सर्व कालम इति म्हणजे नेहमीच तंद्रा आणि निद्रा असणे. आता उपद्रव. चिरकालीन प्रमेहामध्ये व्यक्तीला तृष्णा, अविपाक, अतिसार, ज्वर, दाह, दौर्बल्य, अरोचक, पुतिमांस म्हणजे मांस कुजून पुटकुळ्या आणि अलर्जी, विद्रधी इत्यादी उत्पन्न होतात. चिकित्सा सूत्र काय आहे? साध्य प्रमेहामध्ये संशोधन करणे व विरेचन आणि संशोधन करू शकत नाही तर प्रमेहानंतर कुष्ठाचे वर्णन केलेले आहे, कारण की दक्ष यज्ञाच्या विध्वंसाच्या वेळेस जे घृत उत्पन्न झाले त्याचे सेवन केल्याने कुष्ठ आणि प्रमेह उत्पन्न झाले, म्हणून इथे प्रमेहानंतर कुष्ठाचे वर्णन केलेत. आपापल्या कारणांनी प्रकोपित दोष वात, पित्त, कफ हे दुष्याला दूषित करतात. अदुष्य कोणते तर त्वक, मांस, रक्त आणि लसिका. आणि वात, पित्त, कफ, त्वक, मांस, रक्त आणि लसिका हे जे 7 द्रव्ये आहेत ते कुष्ठातली द्रव्ये आहेत. खूप इम्पॉर्टंट हे विचारतात. कुष्ठ निर्माण कसा होतो तर स्थानिक लक्षणे आणि संपूर्ण शारीरिक लक्षणे ही लक्षणे उत्पन्न करतो. कुष्णाती इति कुष्ठम त्वचादिकांना नष्ट करून विकृत करतो, म्हणून त्याला कुष्ठ असे म्हणतात. यामध्ये क्षुद्र कुष्ठ, त्वग्रोग असते आणि महाकुष्ठ याला आपण लेप्रेसी म्हणतो. द्रव्याणी कुष्ठानां प्रकृतिर्विकृतिर्मापन्नानि भवन्ति तद्यथा त्रयोदोषा वातपित्तश्लेष्माणः प्रकोपण विकृतः. आता प्रकृती कुष्ठ निर्मितीचे कारण बनते. विकृती काय करते? 7 दूषित द्रव्ये आहेत आणि कुष्ठाच्या हेतू सेवनामुळे 7 द्रव्ये दूषित झाली आहेत. कुष्ठाचे हेतू आणि कुष्ठ निर्मिती करतील. आता जे कुष्ठाचे हेतू आहेत ते कुष्ठच निर्माण करतील. इथे त्यांनी हेच एक एक्झाम्पल दिलेलं आहे. तर विविध सरपती येतो विसर्पेती म्हणजे जे एका ठिकाणी स्थित असते त्याला आपण कुष्ठ असे म्हणतो, आणि जे सर्व शरीरामध्ये दोष सर्पण करतात त्याला आपण विसर्प असे म्हणतो. हाच एक डिफरन्स आहे कुष्ठ आणि विसर्पामध्ये. प्रकोपण विकृता म्हणजे काय? दोषाज व्हिटिएटेड ड्यू टू स्पेसिफिक ॲटॉलॉजिकल फॅक्टर्स मेन्शन फॉर कुष्ठ. अदरवाईज त्याचा काही सेन्स पडणार नाही, कारण की डिझीज नेवर मॅनिफेस्ट विदाऊट व्हिटिएशन ऑफ दोषास. म्हणजे सर्वात आधी दोष प्रकुपित होतील, मग ते दुष्याने दूषित करतील आणि ते कुष्ठ निर्माण करतील. दोषोपघात विकृता म्हणजे काय? दोषांमध्ये वैषम्य येऊन ते धातुदुष्टी करतात, मग ते प्रकोपित दोष सर्वात आधी दुष्याने दूषित करतील आणि त्वक, मांस, रक्त, लसिका यांना दूषित करतील ते, आणि नंतर ते सर्व शरीरामध्ये पसरतील. उदाहरण अस्ती आणि मज्जा यामध्ये ते नंतर पसरतील. आचार्य सुश्रुतांनी काय सांगितले की कुष्ठ सर्वात आधी त्वचेमध्ये आश्रय करतो आणि कालांतराने मग तो सर्व धातूंमध्ये पसरतो. 4 धातुदृष्टी आहे, ही सामान्य दृष्टी आहे जनरल, आणि केवळ शरीरम उपतपंती म्हणजे काय? वैशेषिक दृष्टी आहे. उदाहरण सुश्रुतांनी सांगितले की कुष्ठ जेव्हा रक्तात असेल तेव्हा तो कंडू, पूय इत्यादी निर्माण करेल. कुष्ठ प्रकार 7 आहेत, पण 18 प्रकार पण आहेत आणि ते असंख्य पण आहेत. तर हे प्रकार त्यांच्या अंश कल्पनेवरून बनतात. सेम वे रोगाचे सुद्धा अनेक भेद असतात, कारण दोषांच्या प्रत्येक अंशाच्या कारणतेचा विचार केल्यास दोषांच्या कार्यस्वरूप असणाऱ्या व्याधीने सुद्धा अनेक भेद कल्पना होतात. 7 प्रकार आहेत, यांना आपण महाकुष्ठ म्हणतो. कुष्ठामधील दोष विशेष बघू. जर वाताचं अधिक्य असेल तर कपालकुष्ठ, पित्ताचं अधिक्य असेल तर औदुंबर, कफाचं अधिक्य असेल तर मंडलकुष्ठ, वातपित्ताचं असेल तर ऋष्यजिह्वम, पित्तकफाचं पुंडरीक, कफवाताचं सिद्मकुष्ठ, आणि सर्व दोषज म्हणजे सान्निपातिक कुष्ठ असेल तर काकणक कुष्ठ, आणि असे अपरिसंख्य कुष्ठ आहेत. त्यांचे विविध हेतू आहे प्रभावावरून. त्याचे सामान्य निदान बघू. शीतोष्ण आहाराचा अतिसेवन करणे, संतर्प अपतर्पण असे म्हणजे विरुद्ध आहार सेवन करणे, अजीर्ण असता नित्य मोठ्या प्रमाणामध्ये भोजन करणे, मधु, फाणित, मत्स्य, लाकुच हे खाणे, मूलक, काकमची इत्यादी सेवन करणे, मग चिलिमचिल म्हणजे रोहित मत्स्य हा दुधासोबत सेवन करणे, मग हायनक, यवक, चिनक, उद्दालक, कोरदूष हे कोणासोबत खाणे तर क्षीर, दधी, तक्र, कोल, कुलत्थ, माश, अतसी, कुसुंब इत्यादी स्निग्ध पदार्थांसोबत हे सेवन करणे, मग व्यायाम, आतप सेवन करणे, जेवल्यानंतर अतिप्रमाणामध्ये हे सर्व करणे, त्यानंतर भय, संताप करून लगेच थंड पाण्यात जाणे, अन्न खाणे जे विदग्ध निर्माण करेल, आधी जे अपचित आहे ते अन्न म्हणजे ते पचू न देता दुसरे अन्न सेवन करणे, छर्दी वेग धारण करणे, स्नेह म्हणजे तेल, तूप, सामज्जा अधिक प्रमाणामध्ये खाणे, ह्या सर्व कारणांनी त्रिदोष प्रकोप पावतात. ते त्वचा, लसिका, रक्त, मांस यांना शिथिल करतात आणि त्रिदोषांना विशेष स्थानी घेऊन जातात, आश्रय करतात आणि संतिष्ठमान होतात. इथे बघा, ते विसर्पण करत नाही आहेत, ते संतिष्ठमान होत आहेत, तिथे आश्रय करत आहेत, म्हणजे एका ठिकाणी ते स्थित आहेत, पसरत नाही आहे. मग कुष्ठ उत्पन्न करतात आणि झाले तर कुष्ठ उत्पन्न करू शकत नाही. पूर्वरूप बघा. अस्वेदनम, अतिस्वेदनम म्हणजे ॲब्सेन्स ऑफ स्वेट ऑर ॲक्सेसिव्ह स्वेट,
पारुष्यम अतिसलक्षणता, कधीच खूप जास्त रफनेस येईल आणि कधी खूप जास्त स्मूथनेस येईल. वैवर्ण्य म्हणजे डिस्कलरेशन. कंडू निस्तोद म्हणजे प्रिकिंग टोचल्याप्रमाणे वाटणे. सुप्तता, परिदाह, परिहर्षो, लोमहर्ष म्हणजे होरिपॅलेशन. खरत्व, उष्मायमान म्हणजे रिलीजिंग ऑफ हीट. गौरव म्हणजे शरीर जड वाटणे. मग श्वयथू विसर्पगमनम भीक्षणम च कार्य म्हणजे फ्रिक्वेंट अपिअरन्स ऑफ एडेमा अँड अक्यूट स्प्रेडिंग इन बॉडी. काय छिद्रे उपदेह म्हणजे कोटिंग ऑफ पोर्स ऑन बॉडी. देन पू होणे म्हणजे पक्व होणे ते. दग्ध म्हणजे बर्न्स. दष्ट बाईट सारखं वाटणे. भग्न, क्षत, उपस्खलित म्हणजे डिस्कलरेशन किंवा डिस्लोकेशन. छोट्या जखमासुद्धा भरून न येणे. असे सगळे पूररूप कुष्ठाचे असतात. मग त्याचे लक्षण काय आहे तर वेदना, वर्ण, संस्थान, प्रभाव आणि नाम यांच्या विशेषणावरून आपल्याला त्याचे लक्षण असे कळतात. कुष्ठाचे उपद्रव. वातजमध्ये शाव, अरुणवर्ण, परुषता, शैत्य, शूल, शोष, तोद, वेपतू, हर्ष, संकोच, आयास. आयास म्हणजे एक्झॉशन. स्तंभ, सुप्ती, भेद आणि भग्न. पित्तामध्ये दाह, स्वेद, क्लेद, कोथ, स्राव, पाक आणि रागाण म्हणजे काय रेडनेस. कफ. कफामध्ये काय श्वैत्य, शैत्य, कंडू, स्थैर्य, गौरव, उत्सेद, उपस्नेह आणि उपलेप. तर उपद्रवांमध्ये काय होतं कृमी म्हणजे काय ते शरीर धातू, सिरा आणि कंडरा जे आहेत त्यांना खाऊन टाकतात. त्यानंतर प्रसव म्हणजे एक्सेसिव्ह एक्झुडेशन होतं. अंगभेद, नेक्रोसिस, तृष्णा, ज्वर, अतिसार, दाह, दौर्बल्य, अरोचक, अविपाक. आता कुष्ठाचे प्रकार, त्यांच्यामधील दोष, त्यांचा वर्ण, स्वभाव आणि वेग बघू. सर्वात प्रथम कपाल कुष्ठ. वातज असतो. वर्ण कृष्ण अरुण वर्णाचा, कपाल वर्णाचा. त्यामध्ये कृमी असतात. त्याचा स्वभाव काय आहे रुक्ष, परुष, विषम, विसृप्त. ला कठीण असणे. स्पर्श, ज्ञानशून्यता म्हणजे टच केल्यावर काहीच सेन्सेशन न होणे. रोमांच, तोद, कंडू, दाह, पूय, लसिका कमी असणे. वेगाने पसरतो आणि वेगाने कमी होतो. उदुंबर कुष्ठ. पित्तज आहे. ताम्रवर्णाचा असतो. खरं असतो. केसांनी घेरलेला असतो. आकार मोठा असतो. कंडू, क्लेद, कोट, दाह, पाक हे कमी प्रमाणामध्ये असतात. पूय आणि लसिका अधिक असतात आणि उंबराच्या फळाप्रमाणे त्याचा आकार असतो. वेगाने पसरतो, उगवतो आणि फुटतो सुद्धा. मंडल कुष्ठ. कफज आहे. शुक्ल रक्तवर्णाचा असतो. स्निग्ध, मोठा, उंचावटे असतात. कठीण काठ असतात. श्वेत लोम असतात. कंडू आणि कृमी असते. याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट कृमी असते. पांढरट पिच्छील स्राव असतो. गोलाकार असतात आणि मंडल असतो आणि हळूहळू पसरतात, उंच होतात, फाटतात. ठीक आहे, हे झाले मंडल कुष्ठ. नेक्स्ट आहे ऋष्यजिह्व. वातज आणि पित्तज आहे. ऋष्य म्हणजे काय हिरण. तर हिरणाच्या जिभेप्रमाणे त्याचा हे असणे, आकार असणे. अरुण वर्णाचा आहे. कठीण, बाहेरून काळं असतो. नील, पीत, ताम्र भास असतो. दाह, फुटणे, तोद, पिकणे, कुजणे इत्यादी लक्षणे त्याच्यामध्ये दिसतात. अल्पकंडू असतो. द्रव असतो. कृमी असतात. यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे कृमी असतात. आणि मध्ये उंच असतं आणि कडा जे आहे ते पातळ असतात. शीघ्र पसरणारी आणि उठणारी असते. पुंडरीक म्हणजे काय श्वेत कमळाप्रमाणे आकार असणे. पित्त कफज आहे. शुक्ल रक्तवर्णाचे आहे. लाल कडा असतात आणि मध्ये ते श्वेत असतं. ताम्र रेघ असता, उंच असता. कंडू, दाह, कृमी, पाक असतो. घट्ट रक्त, लसिका, पूय असतो. यामध्ये शीघ्र पसरतात आणि उगवतात आणि फुटतात सुद्धा. सिद्म कुष्ठ. कफवातज आहे. अरुण अलावू पुष्पप्रमाणे. सिद्म म्हणजे काय अलावू पुष्प. संकाश आहे. श्वेतवर्णाचा असतो. परुष आतून स्निग्ध. लाल कडा असतात फाटलेल्या. उंचावटा, फाटणे, कृमी अल्प असते. संख्या जास्त असते. वेदना, दाह, पूय, लसिका अल्प प्रमाणामध्ये असतात आणि भोपळ्याच्या फुलाप्रमाणे याचा वर्ण असतो म्हणजे श्वेतवर्णाचा असता. काकणक कुष्ठ. असाध्य, त्रिदोषज आहे. गुंजावर्णाचा असतो म्हणजे रेड कलरचा. सर्व कुष्ठांच्या दुष्ट लक्षणांनी युक्त असणारी अनेक वर्ण असतात यामध्ये आणि हा असाध्य आहे. पुढचा चॅप्टर आहे शोषनिदान. यामध्ये राजयक्ष्माचे वर्णन आहे. याचे 4 कारणं सांगितले आहेत. त्याचे 4 आयतन आहेत. साहस, संधारण, क्षय आणि विषमाशन. त्याचे हेतूसुद्धा यामध्ये क्लासिफाय त्यांनी केलेले आहेत. सर्वात आधी साहस या हेतूचे वर्णन केले आहे त्यांनी. तर दुबळी व्यक्ती आपल्यापेक्षा बलवानाबरोबर युद्ध करणे हे सुद्धा एक प्रकारचे साहस झाले. मग खूप मोठ्या धनुष्याची प्रत्यंच्या ओढण्याची शक्ती लावणे. खूप जास्त बोलणे. खूप जास्त वजन उचलणे. खूप दूरवर पोहत जाणे. अंगाला जोराने मर्दन करणे. चोळून उठणे लावणे हे सुद्धा अतिसाहसामध्ये येते. मग खूप लांब रस्ता वेगाने धावून पार करणे. आपल्या शक्तीपेक्षा जास्त इतर कोणतेही काम करणे किंवा खूप जास्त व्यायामादी कामं करणे
त्यावेळी अशा तऱ्हेच्या कामांची त्याच्या उरस्थळामध्ये क्षत होते. म्हणजे ह्या कामांनी त्याच्या उरस्थळामध्ये काय होईल, क्षत निर्माण होईल. आता ते क्षत निर्माण झाल्यानंतर इथे संप्राप्ती सांगितली आहे की ह्या सर्व कारणांनी दुर्बल व्यक्तीच्या छातीमध्ये क्षत उत्पन्न होईल. तिथे वायू प्रवेश करतो, तो इथे भरला जातो, वायू प्रवेश करून भरला जातो. मग वायू काय करेल, इट ॲप्लिकेट्स कफ. ठीक आहे, मग कफाला बरोबर घेऊन जातो तो. मग ते दोघं पित्ताला दूषित करतात आणि वर खाली इकडे तिकडे सर्वीकडे संचार करून शोष उत्पन्न करतात. जृंभा, अंगमर्द, ज्वर आणि संधिप्रदेशी शोध उत्पन्न होणे, आमाशयाच्या ठिकाणी अरोचक, उदरगौरव, त्यानंतर कोष्ठ उद्ध्वंस, श्वास प्रतिशाय, शिर उपहन्यते म्हणजे डोके दुखणे, सतत कास असणे, उरक्षतामुळे तो वाढतो आणि क्षोणितष्टीवण आणि दौर्बल्य उत्पन्न होते. आता वाताने क्षत केला आहे तर कास उत्पन्न होईल आणि कास उत्पन्न होऊन होऊन तिथे पुन्हा पुन्हा वेदना उत्पन्न होतील आणि क्षत अजून वाढेल. मग तो कफष्टीवण आणि त्यानंतर लास्टली शोणितष्टीवण उत्पन्न करेल आणि ह्याने दुर्बल्य उत्पन्न होते आणि ह्याने दौर्बल्य उत्पन्न होते. रुग्णाचे हळूहळू शनैशनैही उपशोषण होते. म्हणून जो मतिमान पुरुष आहे, बुद्धिमान पुरुष आहे, त्यांनी आपले बल पाहून काम सुरू करावे, कारण शरीराचे अस्तित्व बलावरच अवलंबून असते. खूप महत्त्वाचं आहे. हेतू आहे संधारण म्हणजे काय, वेगविधारण करणे. आता ते वेगविधारण आपण कोणकोणत्या स्थितीमध्ये करू शकतो, तर राजा समीप असणे, गुरुवरांच्या समीप असणे किंवा एखाद्या मध्ये असणे, कामात मग्न असणे, लज्जामध्ये, घृणामध्ये किंवा चांगल्या लोकांमध्ये असणे, स्त्रियांमध्ये असणे, या सर्व कारणांनी संधारण म्हणजे वेगविधारण करतो. तर ह्या वेगविधारणाची संप्राप्ती कशी आहे, सर्वात आधी वेगविधारण केल्यानंतर वातवृत्ती होते, कफाला दूषित करते, पित्ताला दूषित करते, सर्व शरीरामध्ये ऊर्ध्व अध तिर्य गतीने संचार करून शोष निर्माण करते. मध्ये शूल उत्पन्न होणे, भिन्नती पुरुष म्हणजे पुरुषाचे तुकडे करणे किंवा पुरुषाचे शोषण करणे, कास, श्वास, ज्वर, स्वरभेद, प्रतिशाय, पार्श्वरुजा, उर, कंठ इथे अवधमान होणे म्हणजे धगधग जास्त प्रमाणामध्ये होणे, अंश मृदनती म्हणजे अंश पेन होणे, वरच्या बाजूला पेन होणे, शिर उपहरण म्हणजे शिरोरुजा होणे, शरीराचे हळूहळू उपशोषण होते. तर मतिमान पुरुषाने काय करायचे, जगाचे सर्व व्यवहार सोडून आपल्या शरीराचे पालन करायचे, स्वस्थरक्षण केले पाहिजे, कारण शरीर नसल्यावर सर्व कार्याची हानी होते. ठीक आहे. धातुक्षय, हृदयस्थानी असलेल्या रसधातूचा क्षय होणे, अतिमात्रामध्ये शोक, चिंता, ईर्ष्या, भय, क्रोध, उत्कंठ म्हणजे अँझायटी असणे, वृक्ष अन्नपान करणे, उपवास, अल्प आहार करणे याने रसाचा क्षय होतो. मग योग्य उपचार झाला नाही तर ती व्यक्ती यक्ष्मारोगाने आक्रांत होते. अनुलोम क्षय, अनुलोम क्षय म्हणजे काय असतं की रसधातूपासून शुक्रधातूपर्यंतचा क्षय. आता हा आहे प्रतिलोम क्षय. प्रतिलोम म्हणजे शुक्रधातूपासून ते रसधातूपर्यंतचा क्षय. यामध्ये काय होतं, जेव्हा पुरुष अधिक कामातुर होतो, अधिक आसक्तीने स्त्रीसंग वारंवार करतो, त्याचा वीर्यनाश होतो, पण तरी तो स्त्रीसुखापासून प्रवृत्त न होता तो मैथून अति इच्छा करतो आणि त्यामुळे त्याचा शुक्रस्राव होत नाही आणि त्या शुक्रवाहिनी धमन्यामधून रक्तस्राव सुरू होतो. तिथून रक्तस्रावामुळे शरीर दुर्बल होते आणि वायू अधिक प्रकोपित होतो, तो संपूर्ण शरीरामध्ये पसरतो, कफ आणि पित्त दूषित करतो आणि ह्या कारणाने यक्ष्मरोग उत्पन्न होतो. संधींमध्ये वेदना म्हणजे पार्श्व ठिकाणी वेदना, कंठदाह, वृद्ध कफ शिर प्रदेशामध्ये पुरित होतो, संधी प्रपीडन, अंगमर्द, अरोचक, अविपाक, पित्त आणि कफाची वृद्धी होते, वात प्रतिलोम गती होते आणि ज्वर उत्पन्न होतो. ज्वर, कास, स्वरभेद, प्रतिशाय अधिक प्रमाणामध्ये आणि लागोपाठ कास उत्पन्न होतो. उर प्रदेशामध्ये क्षत निर्माण होतो. स्टीवन हे सुद्धा लक्षण दिसतं आणि मग रुग्ण दुर्बल होतो आणि शोष निर्माण होतो. चौथं कारण आहे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आणि अधिक पेय सेवन करणे कारणांनी त्रिदोषांचा प्रकोप होतो. ते संपूर्ण शरीरामध्ये पसरतात, स्रोतसांचा मार्गावरोध करतात आणि आहाराचे सम्यक पचन होत नाही आणि ते मलमूत्रामध्ये परिवर्तित होतात. मग मलमूत्राने परिवर्तित झाल्याने पुरुषानेच रुग्णाचे तर्पण किंवा पोषण होत असते. त्यामुळे वैद्याने विषमाशनजन्य शोषामध्ये पुरुषाचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. बघू, वातामध्ये शूल, अंगमर्द, पार्श्वरुजा, कंठध्वंस, अंसरुजा, स्वरभेद, प्रतिशाय, कास, सतत कास होणे, उरक्षत होणे, पित्तामध्ये ज्वर, अतिसार, अंतर्दाह, कफामध्ये प्रतिशाय, शिरगौरव, अरोचक, उरक्षत झाल्याने शोणिष्टीवन होणे आणि दौर्बल्य येणे, त्रिदोष आणि विषमाशन ह्या दोघी कारणांनी राजक्ष्मा उत्पन्न होतो.
आणि रुजाकर व्याधी उत्पन्न होतात. त्यामुळे व्यक्तीने नेहमी हितकर आणि मतीत आहार सेवन करावा आणि जितेंद्रिय राहून भोजन केले पाहिजे. रुग्णांमध्ये इथे पुरुष रक्षणाचा महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. राजयक्ष्माची व्याख्या सांगताना त्यांनी सांगितले की 4 प्रकारचे निदान जे आपण बघितले त्याने त्रिदोष प्रकोप होणे, धातूंचा क्षय अतिप्रमाणामध्ये होणे, मग उपद्रव निर्माण होणे आणि सर्व व्याधींचा राजा म्हणजे राजयक्ष्मा इथे उत्पन्न होणे. रूपांमध्ये प्रतिशाय कफामुळे, कारण तो स्थान आहे, ऊर जो आहे तो कफाचं स्थान आहे. मग अभीक्ष्ण शब्द म्हणजे एक्सेसिव्ह स्नीझिंग होणे, वारंवार होणे. एक्सेसिव्ह म्युकस म्हणजे प्रसेक, तोंडाला पाणी येणे. मुखमाधुर्य, अनन्नाभिलाषा आणि अन्न कालेश आयस म्हणजे जेवत असताना वेग आले आहे असे वाटत आहे आणि जेणेकरून जेवण न जाणे. नंतर सतत दोष दर्शन करत राहणे म्हणजे जर एखाद्या गोष्टीमध्ये दोष नसतील तरी पण ते काढत राहणे. मग पात्र, उदक, अन्न, सूप यामध्ये दोष शोधत राहणे. मग भुक्तवत चास्य रल्हास, म्हणजे खाल्ल्यानंतर मळमळ, खाण्याच्या वेळी उलटी होत राहणे. मुखपाद शोफ, त्याच्या हातांकडे सतत पाहत राहणे. नेत्र पांडुता, त्याची लांबी पाहत राहणे. स्त्रीकामता, बिभत्स दर्शन, निर्लज्जता आणि स्वप्नामध्ये कोरडे तलाव, विहीर, गावे, नगर इत्यादी बघत राहणे. तर राजयक्ष्माची एकादश रूप म्हणजे 11 सिम्पटम्स ऑफ राजयक्ष्मा. अत ऊर्ध्वम एकादश रूपाणि तस्य भवन्ति तत्यथा क्षीरसह परिपूर्णत्वं, कासः, श्वासः, स्वरभेदः, श्लेष्मणश्चर्दनं, शोणितष्टीवनं, पार्श्वसंरोजनं म्हणजे पार्श्वप्रदेशी पीडा होणे, अंसावमर्दः अंशप्रदेशी पीडा होणे, ज्वर, अतिसार आणि अरोचक हे सर्व राजयक्ष्माची एकादश रूपे आहेत. आता राजयक्ष्माची साध्यता आणि असाध्यता. साध्यता, ज्या रुग्णाचा बल, मांस, रक्त क्षीण नसेल, जो शरीराने आणि मानसिकरित्या बलवान असेल आणि जो औषध सहन करू शकतो अशा रोगीमध्ये राजयक्ष्मा जो आहे तो साध्य असतो. आणि याच्या विरुद्ध जे लक्षणं दिसतील म्हणजे जो दुर्बल असेल मानसिक आणि शारीरिक दोन्हीरित्या, जो औषध घेण्याच्या सक्षम नसेल, लक्षणे थोडी असली तरी तो खूपच युक्त व्यक्त करत असेल, अशा रोगीमध्ये राजयक्ष्मा जो आहे तो असाध्य असतो. आता 7 चॅप्टर आपण बघू. उन्माद निदान. शोष निदानानंतर उन्माद निदानाचे वर्णन आहे, जो कुष्ठानंतर उत्पन्न झाला दक्ष यज्ञ विध्वंसामुळे. ठीक आहे. उन्माद आणि अपस्मार हे भय, त्रास, शोक ह्या कारणांनी उत्पन्न होतात. याचे प्रकार 5 आहेत. वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि आगंतुज. याचे निदान. दोषांमुळे होणारे 4 उन्माद प्रकार खूप लवकर होतात. त्याचे खालील परिस्थिती असते. तिरुणाम उपक्लिष्ट सत्वानाम म्हणजे काय, तो भयभीत आहे, भित्र आहे. उपक्लिष्ट सत्व म्हणजे काय, मनावर रज आणि तम यांचे आवरण आहे आणि ते भरलेले आहे. दोष वाढलेले असतात आणि विचलित भ्रांत असते. मग असे पदार्थ जे कुष्ठ, व्यंग, पीडित व्यक्तींद्वारे बनवले गेले आहेत किंवा विकृत पदार्थयुक्त आणि अनुचित भोजन, आहार विहार विधींचा विरुद्ध रीतीने तो पालन करतो आहे. म्हणजे आहार विधी विशेष आयतन हे पालन न करता तो भोजन सेवन करतो आहे. त्यानंतर तंत्रामध्ये सांगितलेल्या नियमांचे तो विरुद्ध अनुष्ठान करणे. तंत्र म्हणजे काय, कोड ऑफ कंडक्ट टू मेंटेन हेल्थ म्हणजे सदवृत्त पालन नाही करत. मग अस्वाभाविक रीतीने शारीरिक क्रिया करणे किंवा अतिकृश असणे किंवा मग व्याधीच्या बलाधिक्यामुळे जो खूप त्रासलेला आहे, ज्याचे मन काम, क्रोध, लोभ, हर्ष, भय, मोह, मानसिक श्रम, शोक, चिंता आणि उद्विग्नता यांनी उपघातित आहे. मग आघातामुळे तो बाहेरील मनावर सुद्धा त्याचा आघात झालेला आहे. ती कशी घडेल तर वरील कारणांनी मनुष्याचे मनावर आघात जो आहे तो असाध्य होतो, म्हणजे असहाय्य आघात होतो मनुष्याच्या मनावर. याची संप्राप्ती हे जे वरील कारणं आहेत त्यामुळे मनुष्याच्या मनावर जे आघात आहे ते असह्य होतील आणि मग मन विभ्रम उत्पन्न होईल. याने बुद्धी विचलित होईल. त्यामुळे अतिप्रमाणात दोष प्रकोपित होतात. ते दोष मनाचे स्थान असलेल्या हृदयामध्ये जातात आणि तिथे दोषांना अवरुद्ध करतात आणि उन्माद उत्पन्न करतात. त्याचे प्रत्यात्मिक लक्षण म्हणजे काय की हे लक्षण उन्मादामध्ये दिसलेच पाहिजे, म्हणजे हे प्राईम लक्षण आहे त्याच्यातले. मनोविभ्रम, बुद्धी, संज्ञा, ज्ञान, स्मृती, भक्ती, शील, चेष्टा, आचार या सर्वांचा विभ्रम होणे, याने हे लक्षण उन्मादामध्ये दिसलेच पाहिजे. तर आता आपण इथे बघू की परत येणारे सिम्पटम्स म्हणजे मनोविभ्रम, अयोग्य गोष्टींचा विचार करणे व अयोग्य विचार म्हणजे जे विचारयोग्य गोष्टी नाही आहेत त्यांचासुद्धा अतिप्रमाणामध्ये विचार करणे. बुद्धिविभ्रम म्हणजे काय, अस्तित्वात असलेल्या वस्तूला नसलेली समजणे आणि अत्यंत प्रिय गोष्ट किंवा ती अप्रिय वाटणे आणि अप्रिय गोष्ट प्रिय वाटणे. बुद्धी म्हणजे वस्तूंचे योग्य स्वरूपामध्ये ज्ञान होणे, अशीच संकल्पना शरीरस्थान यात व्यक्त केलेली आहे. संज्ञा म्हणजे ज्ञान. उदाहरण, अग्नीची उष्णता न कळणे,
किंवा नावाचे ज्ञान न होणे इत्यादी. स्मृतिविभ्रम म्हणजे काय? आठवण न येणे किंवा जे कधी घडलेले नाही ते आठवत असल्यासारखे वाटणे. भक्ती म्हणजे इच्छा किंवा आवडणे म्हणजे पूर्वी आवडणारी गोष्ट न आवडणे. शीलविभ्रम म्हणजे काय? व्यक्ती अयोग्य प्रकारे प्रयत्न करू लागणे, अनुचित क्रिया करणे. आचारविभ्रम म्हणजे काय? शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आचरण न करणे. पण मध्ये शिरसह शून्यता म्हणजे डोके रिकामे झाले आहे असे वाटणे. चक्षुषोर आकुलत्व म्हणजे डोळ्यांमध्ये व्याकुलता उत्पन्न होणे, चलविचलपणा. त्यानंतर कानात आवाज येणे, उच्छ्वास वेगाने वाढणे, लालसराव होणे, अनन्य अभिलाषा, अरोचक, अविपाक आणि हृदग्रह. उन्मादामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वरूप प्रकट झाल्यावर रूप हे अगदी लवकर प्रकट होतात. ठीक आहे. आता अप्रसंगी कोणत्या तरी विषयाचा प्रमाणापेक्षा अधिक विचार करणे किंवा विनाकारण गोष्टींसाठी प्रयास किंवा परिश्रम करणे. मग सतत लोमहर्ष. त्यानंतर उन्मत्त चित्तत्व म्हणजे चित्त उन्मत्त होणे, अँशियस होणे. शरीराच्या ऊर्ध्व भागामध्ये वेदना होणे, अर्धित रोग्याप्रमाणे तोंड वाकडे होणे. मग ज्वरभीक्षणम. त्यानंतर स्वप्नेच्या भीक्षणदर्शनम म्हणजे स्वप्नामध्ये विचित्र गोष्टी त्याला दिसणे. मग गरगर फिरवणाऱ्या, चालणाऱ्या, फिरणाऱ्या, हलणाऱ्या, डोलणाऱ्या अशा विकृत वाईट त्याला चित्रविचित्र गोष्टी दिसू लागणे. मग तेलाच्या घाण्यावर चढणे, हे सगळं तो करणे. वावटळीमध्ये सापडून तो इकडे तिकडे फेकलं जाणे, असं घाणेरड्या पाण्यातील भोवऱ्यातील बुडणे. त्यानंतर डोळे निघून जाणे, अशा सर्व गोष्टी त्याला स्वप्नामध्ये दिसू लागतात. ह्या 4 गोष्टी त्याला स्वप्नामध्ये दिसतात. मग आता आपण बघू वातज, पित्तज आणि कफज उन्मादाची लक्षणे. वातजमध्ये काय होतं? सतत हिंडत राहणे. मग अक्षी, भ्रूव, ओष्ठ हे सर्व कंटिन्यू मूव्हिंग म्हणजे कंटिन्यू हलवत राहणे. सततम अनियत म्हणजे बोलत राहणे, कंटिन्यू. फेन आगमनम अस्यता म्हणजे तोंडातून फेस वाहत राहणे. अभीक्षणम म्हणजे काय? स्मित, हास्य, नृत्य, सतत तोंडावर एक हसू राहणे, कायम नाचणे, गाणे, वदन करणे किंवा कोणत्याही प्रकार गोष्टी ज्या अस्तित्वात नाही आहेत त्यांच्यानी वादन करणे किंवा वाहनावरून प्रवास करणे, वाहन नसताना सुद्धा. त्यानंतर दागिने नसलेल्या गोष्टी तो दागिने बनवून वापरणे. उपलब्ध नसलेल्या खाणाऱ्या वस्तूंची त्याला लालसा असणे. मग मिळालेल्या अन्नाचा तिरस्कार करणे. कार्श, पारुष्य, डोळे लाल असणे, वातवर्धक आहारविहार त्याने करणे. आता पित्तज उन्मादाची लक्षणे. काही सहन नाही होणे आणि त्याला विनाकारण क्रोध येणे. मग विचित्र वस्तूंकडे आकर्षित होणे. शस्त्र, लोष्ट्र इत्यादी त्यांचा प्रयोग करणे कोणावर सुद्धा. आपल्या किंवा परक्या लोकांना शस्त्राने, मातीने इत्याने मारतो आणि पळतो. थंड पाणी, थंड जेवणाची इच्छा करतो. त्याचे शरीराचे तापमान वाढू लागते आणि ताम्र, हरित, हरिद्र असे डोळे रागीट असतात आणि पित्तज आहारविहार जास्त प्रमाणामध्ये करतो. कफज उन्मादाची लक्षणे. एकटाच एकांतात बसून राहतो. शांतताच त्याला सर्वस्व वाटते आणि नाकातून स्राव वाहत राहतो. कमी चालतो, अनन्य अभिलाषा, एकांत राहण्याची त्याला इच्छा असते. स्वच्छता आवडत नाही आणि सतत झोपावेसे वाटते. तोंडावर शोथ असतो. शुक्ल, चिकट, घाणेरडे असे डोळे असतात आणि कफज आहारविहार जास्त प्रमाणामध्ये तो सेवन करतो. आणि जो सन्निपातज उन्माद आहे तो असाध्य आहे आणि त्यामध्ये ह्या 3ही दोषांची लक्षणे दिसतात. साध्य उन्मादाचे चिकित्सा सूत्र. स्नेह, स्वेदन, वमन, विरेचन, आस्थापन, अनुवासन यांनी उपशम करायचा. त्यानंतर नस्यकर्म, धूमपान, अंजन, अवपीडन, प्रधमन, अभ्यंग, प्रदेह, परिषेक, अनुलेपन. त्यानंतर बंध, अवरोधन. त्रासन म्हणजे काय? कैद करणे किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये कैद करणे. मग वित्रासन म्हणजे काय? घाबरवणे किंवा आश्चर्यचकित करणारे दाखविणे. मग विसरवणे किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये त्याला गुंतवणे. अपतर्पण म्हणजे काय? उपवास करविणे आणि सिरावेद विधी विशेष आयतनांचा पालन करायला त्याला सांगणे. आगंतुक उन्मादाची कारणे. आता हा 5वा आणि शेवटचा उन्माद आहे. पूर्वजन्मकृत जे कुकर्म असतात ते प्लस ह्या जन्मातले प्रज्ञापराध, आत्रेय पुनर्वसूंनी श्रेष्ठ सांगितले प्रज्ञापराध. माणूस यामुळेच देवता, ऋषी, पितर, गंधर्व, यक्ष, राक्षस, पिशाच, गुरु, वृद्ध, सिद्ध, आचार्य, पूजनीय व्यक्तींचा अपमान करून अहितकर, अनुचित आचरण करतो आणि वाईट कृत्ये करतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य हे मनुष्य जो आहे तो प्रज्ञापराधामुळेच करतो. तर याची पूर्वरूपे काय आहे की देव, गो, ब्राह्मण, तपस्विना यांच्या प्रति हिंसा, त्यानंतर क्रोध करणे, इतरांचे नुकसान करण्याची प्रवृत्ती करणे, अस्वस्थता वाढणे आणि शरीराची कांती क्षीण होऊन तेज नष्ट होणे. त्यानंतर देवतारी रागवत आहेत असे वाटणे, तिरस्कार करतात आहेत आणि एखाद्या काम करण्यामध्ये प्रेरणा देत आहेत अशी स्वप्ने त्याला पडतात. त्याची सुरुवात कशी होते की देवदृष्टीने, शापाने, आपल्या दर्शनाने की आत्मा दिसतो, गंधर्व स्पर्शाने यक्ष शरीरामध्ये प्रवेश करून आणि शरीराचा वास ग्रहण करून उन्माद उत्पन्न करतात. राक्षस कच्चे मांस किंवा यांचा वास देऊन आणि पिशाच्य रोग्यावर सवार होऊन उन्माद उत्पन्न करतात. आता आगंतुक उन्मादाची लक्षणे.
आत्मा म्हणजे काय, स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त. अतिबल, अतिवीर्य, अतिपौरुष, अति पराक्रम, अतिग्रहणशक्ती, अतिधारणशक्ती, अतिस्मरणशक्ती, अतिज्ञान, अतिभाषण क्षमता, हे सगळं वाढणे आणि व्यावहारिक ज्ञानापेक्षा अधिक वाढ त्याच्यामध्ये होणे. आणि अनिश्चित उन्माद काळ असणे. असंतोष उन्माद यांचा अभिघात काळ. देव, ऋषी, पितृ, गंधर्व, यक्ष, राक्षस, पिशाचांना, गुरु, वृद्ध, सिद्धांनी पापस्य कर्मण हा समारंभ म्हणजे पापकर्माच्या आरंभाच्या वेळी, पूर्वकर्म फळ मिळणाऱ्याच्या वेळी, म्हणजे ते फळ आता त्याला मिळणार आहे असं. रिकाम्या घरात एकटाच राहत असताना किंवा चौराह्यावर उभा असताना, म्हणजे 4 रोड जिथे मिळतात तिथे उभा असताना, संध्याकाळी असंयमाने वागत असताना किंवा पर्वसंधीवेळी म्हणजे अमावस्या, पौर्णिमा वगैरे, स्त्रीसंग, रजस्वला स्पर्शाने मैथून करताना, अध्ययन, बलिकर्म, मांगलिक कर्म, होम विधीपूर्वक करीत असताना किंवा नियम, व्रत, ब्रह्मचर्य भंग होताना, महायुद्ध होताना, देश, ग्राम, कुलनाश होण्याच्या वेळी, चंद्रग्रहणाच्या वेळी किंवा सूर्यग्रहणाच्या वेळी, स्त्रियांच्या प्रसूतीच्या वेळी, अनेक प्राण्यांना आणि अपवित्र वस्तूंना स्पर्श करीत असताना, अधिक वमन, विरेचन, रक्तस्राव झाले असताना, समाधीस्थान, देवालय जाताना, अपवित्र आणि असंयम असताना, तीळ, मद्य सेवनानंतर, तोंड न धुता तसेच राहिल्यावर आणि नग्न राहिल्यावर, रात्री नगर, शहर, चौराह्यावर किंवा स्मशानामध्ये, वधस्थानामध्ये गेल्याने, ब्राह्मण, गुरुदेवता, संन्यासी, पूज्यजनांचा तिरस्कार करण्याने, धार्मिक कार्य योग्य प्रकारे न केल्याने, अशा वेळेस अपस्माराचे वेग उत्पन्न होते. देवादिकांच्या कोप आणि आवेशांचे कारणे काय. अहिंसा म्हणजे मारणे, इजा करणे यांची इच्छा होणे, स्वतःचा प्राणघात करण्याची इच्छा होणे किंवा इतरही विविध कृती करत आहे असे त्याला वाटणे, म्हणजे आनंद मिळवण्याची इच्छा असणे आणि खेळण्याची इच्छा असणे, पूजेला पात्र ठरण्याची किंवा सन्मान मिळवण्याची त्याला इच्छा असणे. मग बैलाला शिंगांनी पकडून वश करणे, शिखर म्हणजे काय, त्याचे शिंग असं पकडून त्याला वश करणे. ते काय तर हिंसेच्या उद्देशाने झालेल्या असाध्य उन्मादांची लक्षणे ज्ञानी पुरुषांनी सांगितलेली आहेत, तर त्यावरून उल्लेख न केलेली इतर लक्षणेही या वर्णाच्या आधारे समजून घ्यावीत. हिंसेच्या उद्देशाने प्रवेश केलेला घटक अग्नीत जाणे इत्यादी प्राणघातक कृत्ये करतो आणि उद्देशाने प्रवेश झाल्यास व्यक्ती खेळतो, रमतो व आनंद व्यक्त करतो. उद्देशाने प्रवेश झाल्यास व्यक्ती पूजेसारखे वर्तन करतो. देव आदी म्हणजे सेवक, परिचारक इत्यादी, बिकॉज देव स्वतः मानवी शरीरामध्ये प्रवेश करत नाही, ते त्यांचे सेवक, परिचारक इत्यादी पाठवतात. मग देव मनुष्यासोबत राहत त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करत नाही, जसे म्हणतात की ते मानवी शरीरामध्ये प्रवेश करतात, पण असे काही झालेले नसतं. आगंतुक उन्मादाचे चिकित्सा सूत्र. मंत्र, औषध, मनी, मंगल, बली, उपहार, होम, नियम पालन करणे, व्रत, वेदांचा अभ्यास करणे, प्रायश्चित, उपवास, स्वस्थ चयन साठी केलेले प्रणिपात, त्यानंतर गमन म्हणजे काय, स्थानत्याग म्हणजे नदींमध्ये जाणे किंवा मंदिरामध्ये जाणे इत्यादी. आता साध्यत्व. उन्माद काय असतं, निज आणि आगंतु, आणि साध्य आणि म्हणजे 2 असाध्य मिळून असाध्य बनवतात, एक असाध्य आणि एक साध्य मिळून असाध्य बनवतात आणि दोघं साध्य मिळून साध्य उन्माद बनवतात. ठीक आहे. आता प्रायमरी कॉज म्हणजे काय, प्रज्ञापराधच असतो, ते आपल्या पूर्वकर्मांवर पण डिपेंड असतं, मग आपल्याच कर्मांमुळे कष्ट भोगावे लागतात. आता सेकंडरी कॉज म्हणजे काय, देवता, गंधर्व, पिशाच एक्सेट्रा. देव मनुष्याला दुःख पोहोचू शकत नाही, तर मग देवकृत कसं, तर मग वन्स ॲक्शन इज ऑलरेडी डन इट कॅनॉट बी डन अगेन, म्हणजे उन्माद आधीच कुकर्मांमुळे झालेला असतो, त्याला देव काहीही करू शकत नाही. शेवटचा चॅप्टर आहे अपस्मार निदान. उन्मादानंतर अपस्मार उत्पत्ती झाली तर अपस्माराचे प्रकार वातज, पित्तज, कफज आणि सन्निपातज 4च आहेत आणि आगंतुक गोष्टींचा अनुबंध होऊ शकतो. नंतरच्या काळात पण अपस्माराचे प्रकार हे फक्त 4च आहेत. आता निदान काय आहेत, ज्यांच्या मनावर रज आणि तमगुणाचे आवरण आहे. त्रिदोष, विषम व वृद्ध प्रकोपित होतात. ज्या व्यक्ती मलिन, बिघडलेल्या, दूषित किंवा अपवित्र आहार करतात, अष्टविध विधी विशेष आयतन फॉलो करीत नाही, विषम शारीरिक हालचाल करतात, जेव्हा व्यक्ती अतिशय दुर्बल होतात, ज्यांचे मन रजतमामुळे दूषित असते आणि प्रकोपित दोष हृदयामध्ये स्थान करतात, जे मन आणि इंद्रिय यांचे स्थान आहे. सर्वात आधी निदान सेवनाने दोष जे आहे ते लॅटंट स्टेटमध्ये आपल्या हार्टमध्ये असतात. लॅटंट म्हणजे काय की डॉर्मिटरी स्टेट म्हणजे अव्यक्त अवस्थेमध्ये हृदयामध्ये ते वास करत असतात. मग ते प्रकोपित कोणत्या कारणांनी होतात, तर काम, क्रोध, भय, लोभ, मोह, हर्ष, शोक, चिंता आणि उद्वेग या कारणांनी हृदयाचे जे दोष आहेत, हृदयामध्ये अव्यक्त स्थितीमध्ये दोष आहेत ते व्यक्त होतात आणि ते इंद्रियांना उपहत करतात, मनाला उपहत करतात आणि अपस्मार ह्या व्याधीची उत्पत्ती करतात.
तर अशा व्यक्तींमध्ये दोष प्रकोपित होऊन अंतरात्म्याच्या सर्वश्रेष्ठ असणाऱ्या हृदयस्थानामध्ये स्थान संश्रय करतात. ठीक आहे, स्थान संश्रय म्हणजे अव्यक्त अवस्थेमध्ये तिथे त्यांनी संश्रय केलेले आहेत आणि इंद्रिय स्थाने व्यापून टाकतात. तेथे थांबलेले दोष, थांबलेले हे दोष काम, क्रोध, भय, लोभ, मोह, हर्ष, चिंता, उद्वेग इत्यादींनी प्रेरित होऊन हृदय व इंद्रिय अधिष्ठानांना आवृत्त करतात. तेव्हा ती व्यक्ती बेशुद्ध होते आणि अपस्मार हा व्याधी उत्पन्न होतो. आता उत्भ्रांत म्हणजे काय? अतिप्रमाणामध्ये प्रकोपित निदानामुळे. आणि विषम असतात, हे जे अटॅक्स असतात ते पॅरॉक्झिझिमल असतात म्हणजे विषम असतात. त्यानंतर समल म्हणजे इंटेक ऑफ डर्टी कंटामिनेटेड फूड इत्यादी. अपस्माराचे प्रत्यात्म लक्षण काय? तर सेम ॲज उन्माद. आता तुम्ही बघू शकता की उन्माद आणि अपस्मारमध्ये खूप जास्त सिमिलॅरिटीज आहे त्यांचे लक्षण, निदान वगैरेमध्ये. आता प्रत्यात्म लक्षणमध्ये काय येईल की अपस्मार म्हणजे काय? मन, बुद्धी, स्मृती यांचा विकृतीमुळे होणारी तात्पुरती शुद्ध हरपणे म्हणजे संज्ञा नाश होणे, म्हणून त्यासोबत काही विचित्र अनैसर्गिक हालचाली किंवा कृती दिसतात. अपस्माराची पूर्वरूपे: भोवयांचे आकुंचन करणे, डोळे सतत फिरवणे, वेडेवाकडे फिरवणे, आवाज नसतानाही आवाज येऊ लागणे, तोंडातून नाकातून स्राव येणे, खाण्याची इच्छा राहत नाही, हृदयामध्ये आणि छातीत आवळल्यासारखे वाटणे, पोटात गडगडते म्हणजे कुक्ष आटोप, मेंटल कन्फ्युजन राहते त्यांना, दौर्बल्य, अस्थिभेद, अंगमर्द आणि मोह, तिमिर दर्शन होते, डोळ्यासमोर अंधारी येणे, मूर्छा म्हणजे फेंटिंग आणि भ्रम म्हणजे गिडनेस म्हणजे डोक्यात गरगरण्यासारखे वाटते आणि स्वप्नामध्ये धुंदी, नाचणे, व्यधन म्हणजे कापले जाणे, व्यथन म्हणजे वेदना, वेपन म्हणजे कंप आणि पतन आदी इत्यादी त्याला स्वप्नामध्ये होत. आता अपस्माराची जी रूपे आहेत म्हणजे लक्षणे आहेत ती एकदम इमिडिएटली होतील पूर्वरूपे दिसल्यानंतर. तर वातज अपस्मार, वारंवार अपस्माराचे झटके येणे, ठीक आहे, पुन्हा प्रस्थापित होणे, डोळे बाहेरच्या दिशेने फुगणे, अस्मना विलपंत, फेन आगमन म्हणजे तोंडातून फेन येणे, मानेच्या शिरा फुगणे, डोके एक बाजूला वाकडे होणे, बोटे वेडी वाकडी होणे, पाणीपात अनवस्थित होणे, अरुण, परुष, शाव, नखनयन हा सेम कॉमन आहे वातासाठी, अरुण वर्णाचे सगळे होणं. त्यानंतर अनवस्थित संधी, चल, परुष म्हणजे अतिशय वेगवान म्हणजे तीव्र कंप होणे त्या शरीर अवयवांचा. पित्तजमध्ये काय की वारंवार अपस्माराचे झटके येणे आणि लवकर झटके येणे. त्यानंतर अवकुंजन म्हणजे अस्पष्ट आवाज येणे, मग जमिनीवर हातपाय झटपटणे, मग हरित हरिद्र ताम्र नखनयन वदन, रुधिर क्षित म्हणजे रोग्याला डोळ्यासमोर रक्ताने भिजलेले भयंकर असे भीतीदायक दृश्य दिसणे. कफजुन्मादामध्ये काय की बऱ्याच वेळाने अपस्माराचे वेग येणे आणि वेग आल्यानंतर बेशुद्धीचा काळसुद्धा अधिक असणे, मग तो रोगी पडतो आणि फार विकृत हालचाली नसतात यामध्ये. लालास्राव असतो आणि शुक्ल नयन वदन असतात, त्वचासुद्धा शुक्लवर्णाची असते. शुक्ल गुरु स्निग्ध रूपदर्शिना म्हणजे त्याला स्निग्ध शुक्ल असे वर्णाचे रूप दिसतात. नातिकमध्ये सर्व दोषांची जी लक्षणे आहेत ती एकत्र दिसतात. आता फर्स्ट स्टेज असते नीच आणि सेकंड स्टेज असते आगंतुज. आगंतुज अपस्मार उत्तर काळामध्ये होतो, त्याचं जे वर्णन आहे ते चिकित्सा स्थानामध्ये केलं आहे. अपस्मार फक्त आगंतुज कारणाने होत नाही, हे लक्षण फक्त काही प्रमाणामध्ये दिसतात आणि पूर्ण नाही. सामान्य चिकित्सा काय करावी? वमन, विरेचन, संशोधन चिकित्सा, तीक्ष्ण औषध, वैदिक मंत्रचिकित्सा जेव्हा आगंतुज कारणे असतात तेव्हा. आता लास्टली इथे सर्व रोगांची उत्पत्ती खूप छानपणे त्यांनी वर्णन केली आहे, एक वेळेस आपण बघून घेऊ. प्राचीन काळामध्ये दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यानंतर सर्व सजीव प्राणी भीतीमुळे विविध दिशांना पळू लागले. त्यावेळी ते अतिशय वेगाने पळणे, नद्या तलाव ओलांडणे, उड्या मारणे, पुढे झोपणे यामुळे त्यांच्या शरीरावर मोठा ताण पडला. या अति हालचाली आणि शरीरातील असंतुलनामुळे गुल्म हा रोग उत्पन्न झाला. खूप इम्पॉर्टंट गुल्माची उत्पत्ती आहे. त्याच प्रसंगी यज्ञातील घृत प्रसादरूप ग्रहण केल्यामुळे कुष्ठ आणि प्रमेह रोगाची निर्मिती झाली. मग भीती, चिंता आणि शोक यामुळे उन्माद उत्पन्न झाला आणि अनेक प्राण्यांच्या स्पर्शामुळे विषारी जंतू, अपवित्र वस्तूंच्या स्पर्शाने अपस्मार उत्पत्ती झाली. ज्वराचा उगम यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भगवान महेश्वरांच्या कपाळातून क्रोधाग्नीमुळे झाला आणि ज्वराच्या अतिउष्णतेमुळे रक्तपित्ताची उत्पत्ती झाली. तसेच तारकांचा राजा असलेल्या चंद्राने अत्यधिक स्त्रीसंभोग केल्यामुळे राजक्ष्मा हा रोग निर्माण झाला. सो हिअर वी आर डन विथ द कंप्लीट 8 चॅप्टर्स ऑफ चरक संहिता निदानस्थान. मला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. जर आवडला असेल तर डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.